जर तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं असेल जीवनामध्ये, तर जे तुमच्या गुरूंनी केलंय, जे तुमच्या मित्रांनी केलंय, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं तर तुमचं आयुष्य नक्कीच घडू शकतं. याचं कारण बेसिकली नुसती आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना चार्वाक दर्शन आपल्याला शिकवलं फर्स्ट इयरमध्ये. त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की वेगवेगळ्या अँगलने एक विषय अभ्यासणं आणि तो विषय त्या प्रकारे अभ्यासला गेला तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. आज मी स्पाइन या विकारावरती इथे बोलणार आहे. मला बोलण्याची जी संधी दिली पी शाह सर, सुमोल पवार सर, पवन लड्डा सर आणि बाकी ऑर्गनायझर कमिटी यांचं मी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो आणि सुरुवात करतो. मणक्याचे रुग्ण किती लोकांनी इथं बघितले आहेत? प्रत्येक वेळा ऑपरेशन करावं लागतं का? आज जर रेशो बघितला समाजामध्ये तर साधारण MRI काढल्यानंतर प्रत्येक रुग्णाला डिस्क ही बाहेर आल्यानंतर कंपल्सरी 5 ते 6 लोकांचं सर्जन लोकांचा सल्ला घेतला जातो आणि तो सल्ला घेतल्यानंतर ऑपरेशन सुचवलं जातं. त्यावेळेस आपला कोणीतरी एक वैद्य ठासून तिथे उभा असला पाहिजे की ऑपरेशन करायची गरज नाही आहे, हे 100% बरं होऊ शकतं. जर आपण विविध प्रकारे तो अभ्यास केला तर हे आपल्याला बोलता येतं. बरोबर आहे? बरोबर आहे? आता मी तुम्हाला स्पाइनच्या एका महानगरीमध्ये 1-1.5 तास घेऊन जाणार आहे. कृपया आपले मोबाईल स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोडला टाका. जे तुम्ही कधी बघितलं नसेल, ऐकलं नसेल, अशा गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ठीक आहे, सुरुवात करतो. डोंट वरी, आय हॅव गॉट युअर बॅक. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक या नावाने मी काही थेरपीज एकत्र केलेल्या आहेत, ज्यामध्ये आयुर्वेदा, पंचकर्म आणि मर्मचिकित्सा, त्याचबरोबर ॲडजस्टमेंट आणि मोबिलायझेशन. ॲडजस्टमेंट म्हणजे स्पेसिफिक एक व्हर्टेब्रा हलवून त्याला त्या जागेमध्ये परत बसवणे. स्पेसिफिक एक व्हर्टेब्रा त्याला हलवून तो जर हलला असेल तर त्याच्या स्वस्थानामध्ये बसवणे. मोबिलायझेशन सॉफ्ट टिश्यू रिलीज करणारी एक ऑस्ट्रेलियाची आणि कोरियाची मशीन आहे, ती फिरवली जाते पाठीवरती आणि सॉफ्ट टिश्यू रिलीज केले जातात. टेपिंग आणि बंद चिकित्सा. बंद चिकित्सा आपण सुश्रुतात ऐकतो, वाचतो, पण किती लोक वापरतात आहे आणि का वापरत नाही? तर आपल्याला तशा प्रकारचं शिक्षण मिळत नाही. कॉलेज काळामध्ये आपण फक्त मॉडर्न अप्रोच घेऊन अभ्यास करतो. त्याच्यामुळे बंद चिकित्सा जी आहे ती फार सुंदर रिझल्टिव्ह काम स्पाइन विकारात करते. मेडिकल योगा बॅच. अयंगार प्रोब योगा वापरून पेशंटच्या हललेल्या चकत्या परत जागेवरती बसवता येतात फक्त योगासनांनी. रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन. रॉल्फिंग ही बेसिकली अमेरिकेची ट्रीटमेंट आहे. 1832 ते 1956 पर्यंत इडा रॉफ नावाच्या एका लेडीजनी फेशियावरती काम केलं आणि ते फेशियावर काम करत असताना ती इंडियामध्ये 10 वर्ष राहिली आणि इंडियामध्ये जे केरळियन परंपरा होत्या, वर्म आणि मर्म, या चिकित्साचा डीप अभ्यास तिकडे जाऊन सायंटिफिक प्रकारे केला आणि तिथे रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाने तिने इन्स्टिट्यूट उभा केलं. तो 1 वर्षाचा कोर्स टोटल आहे. तो बेसिकली त्यामध्ये पूर्ण फेशिया जो आहे, जो काही फेशिया तुमचा सरकला आहे त्याला त्या जागेवरती बसवलं जातं आणि
पेशंट जे पोश्चर बिघडलं जातं, राईट साईड शिफ्ट झाली आहे, लेफ्ट साईड शिफ्ट झाली आहे, ते पूर्ण जागेवरती बसवलं जातं. म्हणजे अशा प्रकारची एक चिकित्सा आहे. मसल एनर्जी टेक्निक, एक्सरसाइजेस आणि पोश्चर करेक्शन टेक्निक, असं या थेरपी वापरून मी मणक्याच्या विकारावरती काम करतो. स्पाइन डिसऑर्डर जे होतात ते पहिलं कारण जे आहे ते फिजिओलॉजिकल आणि दुसरं कारण आहे ते मेकॅनिकल. फिजिओलॉजिकल म्हणजे काय? शरीरामध्ये वात, पित्त, कफ या 3 दोषांचा असमतोल, अति वाढणं किंवा कमी होणं, मलावष्टंभ आणि त्यामुळे कटिशूल, मूतखडा त्यामुळे कटिशूल, आदमान आटोप त्यामुळे कटिशूल. तुमच्यापैकी किती डॉक्टर आहेत की ते रुग्णाला सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायला सांगतात? हात वरती करा. इथे बसल्यापैकी किती लोक सकाळी उठल्यावर पाणी पिता? पाणी पिणं, जर तुम्ही वाघबट सूत्रस्थानामध्ये आलात तर पाणी कधी प्यावं, किती प्यावं आणि तहान लागल्यानंतर प्यावं, वेगानं अध्याय जो आहे त्यामध्ये स्पेसिफिक म्हटलेलं आहे की तहान लागल्यानंतर पाणी प्यावं. आता ज्यांनी हात वरती केले त्यांनी मला सांगा की सकाळी उठल्यावर तुम्हाला तहान असते का? पहिलं मणक्याच्या विकाराचं पहिलं कारण आहे सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं. मित्रांनो, जवळजवळ मी 20,000 केसेस आत्तापर्यंत मणक्याच्या बघितल्या. घरी गेल्यानंतर तुम्ही माझं फेसबुक पेज बघा, डॉक्टर विराज भंडारी या नावानी. मणक्याचं पहिलं कारण आहे सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं. हेतू जो आहे बेसिकली अति पाणी पिल्यामुळे किंवा गरज नसताना पाणी पिल्यामुळे आदमान, आटोप, समान वायू बिघडतो आणि सगळं प्रेशर जे वरती मणक्यावरती येतं आणि मणके हालायला सुरुवात होते. दुसरा प्रॉब्लेम आहे तो मेकॅनिकल. मेकॅनिकल म्हणजे काय? मेकॅनिकल म्हणजे मणका शिफ्ट होणे, सरकणे. मेकॅनिकल प्रॉब्लेम का होतो? आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 600 मूवमेंट करतो. किती मूवमेंट? दात घासणं, उठणं, चालणं, शाळेत जाणं, कॉलेजमध्ये जाणं, ऑफिसमध्ये बसणं, लॅपटॉपवरती काम करणं, मोबाईल बघणं, अशा वेगवेगळ्या मूवमेंटला आपले वेगवेगळे सांधे काम करत असतात. त्यावेळेस पोश्चर जर चुकीचं असेल तर मणक्यांचा टॉर्क आणि फोर्स जो आहे तो बिघडल्यामुळे 1 to 2 mm मध्ये गाद्या या सरकतात किंवा बाहेर येतात आणि त्यानंतर खरी सुरुवात होते स्पाइन डिसऑर्डरला. स्पाइन मेकॅनिक्स थोडक्यात सांगतो. स्पाइन्सचं मेकॅनिक्स जे आहे, पुढं वाकणे, परत मागे येणे, डिस्क जी आहे राईट साईड खाली वाकलो, लेफ्ट साईड खाली वाकलो, दिस इज द ट्रान्सवर्स प्रोसेस. हे बघा, ही जी आहे ती ट्रान्सवर्स प्रोसेस आहे, मध्ये स्पाइनस प्रोसेस आहे. स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, हे बघा, या पद्धतीने पुढे, मागे, उजवीकडे, डावीकडे हे मेकॅनिक्स आहे. यामध्ये मेकॅनिक्समध्ये फ्लायटर्स लॉ म्हणून एक लॉ आलेला आहे, ज्यामध्ये स्पाइनचं, ज्याला पुस्तक हवं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मला सांगा. 2,500 पानाचं एक स्पाइन वर्टेब्रावरती पुस्तक आहे. त्याची किंमत आहे 90,000 रुपये. त्याचं एक PDF फॉर्मॅट माझ्याकडे आहे. ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी मला अवश्य मेसेज करा, मी ती पुस्तक तुम्हाला पाठवतो. त्याच्यामध्ये विशिष्ट मूवमेंट्स, थोरॅसिक, सर्वायकल, लंबर, सॅक्रमच्या मूवमेंट्स आणि त्याचं टॉर्क आणि फोर्स कसा बदलतो, कसं काय त्याच्यामध्ये चेंजेस होतात, या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकात आलेल्या आहेत. इथे जर तुम्ही बघितलं, हे बघा, ही इंटरव्हर्टेब्रल डिस्क, 2 मणक्याच्या मध्ये गादी आहे. त्या गादीमध्ये दिस इज द इंटरव्हर्टेब्रल डिस्क. 2 मणक्याच्या मध्ये एक गादी आहे, दॅट इज अ न्यूक्लियस पल्पस. बेसिकली बऱ्याच वेळा ती गादी ज्यावेळेस बाहेर येते, मागच्या साईडनी जर बाहेर आली तर त्यावेळेस पेशंटला मुंग्या यायला चालू होतात आणि पूर्ण बाहेर आली तर सिम्पटम काही दिसत नाही. तर बेसिकली किती बाहेर येते त्याच्यानुसार पेशंटला वेगवेगळे सिम्पटम्स हे दिसतात. दिस इज द पेल्विस. पेल्विस इज द मेन इंजिन ऑफ आवर बॉडी. बेसिकली स्ट्रक्चर बघायला गेलं तर पेल्विस हा पहिला हलला जातो, पुढे, मागे, उजवीकडे किंवा डावीकडे. तुम्ही जर एक्सरे बघितला
एक्सरे मध्ये क्लिअर कट तुमचं डायग्नोसिस होऊ शकतं. तुम्ही त्या अँगलनी जर एक्सरे, मी पुढे येणार आहे एक्सरेवर, त्यावेळेस दाखवतो तुम्हाला. स्पेसिफिक स्पाईनचे कर्व जे आहेत, सर्वायकल कर्व, थोरॅसिक कर्व आणि लंबर कर्व, हे विशिष्ट कर्व त्या योग्य प्रमाणात नसतील तर बेसिकली मस्क्युलर आणि फेशियल प्रॉब्लेमला सुरुवात होते. पोश्चर, पोश्चर जे आहे ते आम्ही 4 बाजूनी पेशंटचं पोश्चर बघतो. उभं राहून चारी एंटेरियर, पोस्टेरियर, बोथ लॅटरल साईड, राईट अँड लेफ्ट. त्याच्यामध्ये शोल्डर अलाइनमेंट, पेशंटची नी अलाइनमेंट, एंटेरियर सुपेरियर इलियक स्पाईन, पेशंट उभा कसं राहतोय, पेशंटचं उभा राहणं जे आहे, दोन्ही पाय हे जर सरळ असतील बेसिकली आणि एक उजवा पाय जर उजव्या साईडला टर्न झाला असेल म्हणजे काय होत असेल. पेशंटचे पाय सरळ आहेत, जर पाय उजव्या साईडला टर्न झाला तर काय होत असेल. पेशंट बघा, मी एक 2-3 व्हॉलंटियर वरती बोलवतो, उभे राहावा फक्त. जस्ट एक तुम्हाला दिसेल की काय प्रत्येकजण कसं उभं राहतंय. कोणी व्हॉलंटियर येत असेल तर उभे राहा. या इथे पुढे. आवाज येत नाहीये जोरात. थँक्यू सर. हात मोकळे, पुढे बघायचं, समोर हात मोकळे, समोर बघा सर. रिलॅक्स उभे राहा. तुम्हाला काही मी वेगळं काही करायला लावणार नाही. समोर बघा सर, हात मोकळे. हे बघा, पोश्चरमध्ये आपण सगळ्यात पहिलं बघतो शोल्डर लेवल. समोर बघा सर. हे बघा, राईट साइड अप, लेफ्ट साइड डाऊन. दिसतंय का? दिसतंय का सगळ्यांना? लेंथ, पाय कसे आहेत सरांचे. पाय बघा, दोन्ही पाय हे बाहेर आहेत. हे बाहेर का आहेत तर बेसिकली प्युबिस सिम्फायसिस जो आहे तो बेसिकली ओपन झाला आहे मागच्या साईडनी. प्युबिस सिम्फायसिस ओपन झालेला आहे, एक्सटर्नल गेलाय लेग. लेंथ, राईट शोल्डर बघा, लेंथनिंग जास्त आहे, लेफ्ट शोल्डरची लेंथ कमी आहे. दिसतंय का सगळ्यांना? ही लेंथ बघा आणि ही लेंथ बघा. दिसतंय का मित्रांनो? हे बघा, बेसिकली स्ट्रक्चर जर, सर बसा तुम्ही स्टूलवरती, इथे आपल्याला परत मॉडेल लागणार आहे. बेसिकली स्ट्रक्चर जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक माणसाचं स्ट्रक्चर जे आहे ते पुढे मागे शिफ्ट झालेलं असतं बऱ्याच वेळा. हे बघा, 3 फोटोग्राफ्स इथे आहेत. हायपोटिक कर्वेचर बघा ती कशी आहे. हायपरलॉर्डोसिस पहिल्या ह्याच्यामध्ये, दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर स्ट्रक्चर हे सरळ आहे, तिसऱ्यामध्ये बाक हा काढलेला आहे. बऱ्याच वेळा खूप दिवस अशा प्रकारे स्ट्रक्चर हे चालताना, उठताना, बसताना, उभं राहण्याची पद्धत बघा. फर्स्ट लेडी, सेकंड लेडी, थर्ड लेडी आणि फोर्थ. याच्यामुळे कुठेतरी मिसअलाइनमेंट होते मसल आणि फेशियामध्ये आणि त्याच्यामुळे व्हर्टेब्रल सबलेक्सेशन. सबलेक्सेशन म्हणजे व्हर्टेब्रा हा सरकला जातो. चीन बघा, सेकंड पोश्चरमध्ये चेस्ट बाहेर काढली आहे, थर्ड पोश्चरमध्ये नॉर्मल आहे. दिसतं सगळ्यांना मित्रांनो? स्टँडिंग पोश्चर आपण या पद्धतीने चारी बाजूनी बघतो. प्रत्येक पेशंटचं पोश्चर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला समजणार आहे नक्की पिंडस्वेद कुठे करायचं आहे, पत्रपोटली कुठे करायचं आहे. मित्रांनो, फक्त लक्षणं बघून चिकित्सा करू नका. मी तुम्हाला आज हे शिकवण्याच्या मागचं कारण आहे आयुर्वेदाची आणि आयुर्वेदिक वैद्याची भरभराट झाली पाहिजे. यावर्षी मी इन्कम टॅक्स भरलाय 20 लाख रुपये. मित्रांनो, माझे जे बांधव आहेत, माझे जे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे मित्र आहेत, बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांची प्रॅक्टिस धोधो झाली पाहिजे. का तर आपल्याकडे रिझल्ट आहेत, पण आपण त्या अँगलने कधी बघतच नाहीये. माझ्या मित्रांनी महायोगराज वापरला, मुस्तादी आपण वापरला, मी पण त्यांच्या मागे काय करतोय, महायोगराज आणि मुस्तादी आपण वापरतोय. असं करू नका. प्रत्येक पेशंटचा हेतू, प्रत्येक पेशंटचं लक्षण हे वेगवेगळं असणार आहे. एकसारखी प्रकृती कुणाचीच नाहीये मित्रांनो, समजून घ्या माझं.
इथून पुढचं तुमचं आयुष्य, आज स्टुडंट जास्त आहेत, ह्या अँगलने बघायला चालू करा तर नक्कीच तुमच्या प्रॅक्टिसमध्ये भरभराट होईल. एखादा व्याधी पकडा, जसा रस काढणारा माणूस असतो बघा, ऊस टाकतो, परत ते काढतो, परत मागणं टाकतो, परत पिळा मारून परत टाकतो ऊसाची पेंडी. अशा प्रकारे तुमचा अभ्यास झाला पाहिजे. एक लक्षात घ्या, नुसतं हे मला ज्यावेळेस मी नाडी शिकत होतो, एक नाथ संप्रदायी गुरु होते, त्यांनी रुद्राक्षावर नाडी शिकवली. त्यांनी सांगितलं होतं की असा अभ्यास कर की तुझ्याकडे सगळे नामांकित वैद्य तुझ्याकडे येतील. एक लक्षात घ्या, तुमचं एम तसं असलं पाहिजे. आज नुसतं प्रॅक्टिस वाढून नाही, मला रिझल्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस हवी आहे. माझ्या मित्रांकडनं रिझल्ट, आज लोकांनी म्हटलं पाहिजे की नक्की ह्याच्याकडे जावा, डोळे झाकून जावा, 100% बरं करतोय. मित्रांनो, अभ्यास असा करायचा आपल्याला. सर, चालताना पोश्चर, वॉकिंग पोश्चर जे आहे ते प्रत्येक पेशंटला आपल्याला गेट पॅटर्न बघायचा आहे. तुम्ही जर बघितलं, हे बघा, काही लोक अशी चालतात, काही लोक अशी चालतात, काही लोक, एक लक्षात घ्या, हे पॅटर्न होण्याचं कारण आहे मसल्स कुठेतरी मिसअलाइन असतात. मसल्स कुठेतरी मिसअलाइन असतात. चालताना नेहमी टाच, पंजा, पंजा हा पडला पाहिजे. गेट पॅटर्न जर चुकीचा असेल तर नक्कीच कुठेतरी गडबड आहे. एक लक्षात घ्या, तुमचं फूड बॅलन्स केला, ॲटोमॅटिक तुमचा हिप बॅलन्स होतो. लक्षात घ्या मित्रांनो, फूड बॅलन्स केला, तलहृदय आणि शिप्रमर्मावरती काम केल्यानंतर कंबर बरी होते असं लिहिलंय वाघभटांनी. का बरं? टेंडॉन जो आहे तो जर फूट त्याचा व्यवस्थित पडत असेल तर कटिका तरुण मर्म हे व्यवस्थित राहणार आहे. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. पहिली, दुसरा फोटो आणि तिसरा, चालण्याची पद्धत बघा लोकांची कशी असते, आणि त्याच्यानुसार पहिली मुलगी ही व्यवस्थित चालते, तिला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही. दुसरी कन्या बघितली तर तिला सर्वायकल स्पॉन्डिलोटिसचा त्रास होणार आहे पुढे जाऊन. तिसरे, लंबर, ताण बघा किती येतो चालताना. करून बघा घरी गेल्यावर हे सगळं. तुम्ही केलं तर तुम्हाला समजणार आहे पेशंटमध्ये काय होणार आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुम्ही बस्ती घेतला तर तुम्हाला समजणार आहे पेशंटला काय होतंय. उंटावरनं शेळ्या हाकू नका. उंटावरनं शेळ्या हाकल्यात तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवा की बस्ती घेतल्यानंतर काय होतंय. रक्तमोक्षण जळू लावल्यावर ती किती टोचते हे तुम्हाला समजलं पाहिजे. एक लक्षात घ्या, जेव्हा मी अमेरिकेचा कोर्स केला रॉल्फिंग स्ट्रक्चर, प्रत्येक गोष्ट माझ्यावरती 500 तास केली. मला ते अजून फिलिंग आहे की जे माझ्यावरती केलेलं आहे. तुम्हाला तुमचं फिलिंग आलं पाहिजे. तुमची नाडी रोज बघा तर तुम्ही लोकांच्या नाड्या बघू शकाल चांगल्या. मी जेव्हा नाडी परीक्षण शिकत होतो प्रत्येक गोष्टीला मला सांगितलं होतं हात लाव, काचेला हात लाव, टायरला हात लाव, पेनाच्या टोकाला हात लाव. ती सूक्ष्मता कळली पाहिजे, ती सामता कळली पाहिजे, ती कठीणता कळली पाहिजे, ती सूक्ष्म साम समजलं पाहिजे. मित्रांनो, ह्याचे असंख्य प्रयोग तुम्हाला करायचे आहेत तर ते कुठंतरी तुमच्या अंगवळणी पडेल. आजचं लेक्चर तुमचं आयुष्य बदलावं यासाठी मी आलोय. सगळं सोडून आलोय कारण उद्या तुम्ही म्हटलं पाहिजे सर मी ते लेक्चर ऐकलं आणि माझ्या आयुष्याचं कल्याण झालं. बस मी ते ऐकण्यासाठी इथं आलोय. टाच, पंजा, पंजा या प्रकारे पेशंट चालतोय का नाही हे तुम्हाला बघायचं आहे. टाच, पंजा, पंजा. बऱ्याच वेळा इनवर्ड लेग्स, आउटवर्ड लेग्स, एक्सटर्नल लेग हे बेसिकली होण्याचं कारण जे आहे हिप हा कधी कधी ओपन आउट होतो. कधी कधी बघा डिलिव्हरी नंतर हा पेल्विस मागे जातो. एंटेरियर टिल्ट, पोस्टेरियर टिल्ट ह्या गोष्टीमुळे कुठेतरी वर्टेब्रल सेगमेंट जे आहेत ते मिसअलाइन होतात आणि तिथं खरी मणक्याची सुरुवात होते. याच्यावरनं तुम्हाला ठरवायचं आहे की पोश्चरचा गेट तुम्ही जर पेशंटचा नुसता बदलला आणि त्याच्याबरोबर पंचकर्म चिकित्सा केली तर रिझल्ट हा 100% मिळणार आहे. तुम्ही हेतूच बंद नाही केले. आज काय झालं, हेतू म्हणजे काय, फक्त आहारच हेतू आम्ही बघतो. मानस हेतू बघा पेशंटचे, पोश्चर हेतू बघा. ॲक्च्युली उदानाची नाडी लागली म्हणजे बल वर्ण स्मृती क्रिया याचा ऱ्हास झालेला आहे. बल कसलं, पेशंटचं बल, डोळ्याचं बल, नाकाचं बल, हाडांचं बल,
असा बलाचा अर्थ घ्यायला सांगितलाय. अपान बिघडला, अपान बिघडला म्हणजे नुसता पोटाशी रिलेटेड तो अपान नाहीये, तुमच्या मेंदूतले विचार डिलेट झाले पाहिजे, तोही अपान आहे. त्याला बाहेर टाकलं पाहिजे, तो अपान आहे. एक लक्षात घ्या, अपानाची व्याख्या ही एवढी मोठी आहे. आपण काय करतो, अपान वायू म्हणजे फक्त मूलमूत्र विसर्जन. या प्रकारे आयुर्वेद बघितला पाहिजे. सिटिंग पोश्चर, पेशंट कसं बसतंय ते बघायचंय तुम्हाला. पहिली स्लाइड, दुसरी स्लाइड, तिसरी स्लाइड. पहिला मुलगा दुसरा, कुणाला त्रास होईल? पहिली स्लाइड मधल्या मुलाला त्रास होईल. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस का दुसऱ्याला? व्हेरी गुड. कमरेचा त्रास कुणाला होणार आहे? अरे झोपले का? आवाजच येत नाहीये. गाडीतला प्रवास आपण करतो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या मसल आणि फेशियावरती ताण येतो आणि त्याच्यामुळे कंबर दुखीला सुरुवात होते. साइड शिफ्टचे पेशंट वाढत चाललेत आता. लॅटरल शिफ्ट, आज प्रत्येक जे कोणी प्रॅक्टिशनर असेल तुमच्या जीवनामध्ये महिन्याला एक तरी पेशंट लॅटरल शिफ्टचा येतो. त्याचं कारण आहे चुकीच्या पद्धतीने वस्तू उचलणं, टॉर्क आणि फोर्सचा समतोल बिघडला. राईट साइड जी आहे, हे बघा पेशंट असा येतो. बघा तुम्ही झोपायचं कसं? असं झोपणार आहात का? असं झोपणार आहात का? नाही म्हणले, बाकीचे सगळे झोपणार आहेत. हे एक मानदुखीचं कारण आहे. सोप्यावरती झोपणं, सोपे पाहुण्यांसाठी असतात, घरच्या व्यक्तीसाठी नव्हे. सोप्यावरती सतत लॅपटॉपवरती, मोबाईलवरती व्हॉट्सअप, फेसबुक बघणं हे एक मोठं कारण आहे मानदुखीचं. सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचे बरेच विकार. आता एक लक्षात घ्या, हास्य चित्र आहे पण आज समाजामध्ये तशा प्रकारचे व्यक्ती येतात. तुम्ही जर नुसतं महायोगराज, महारासनादी गाडा, मुस्तादी आपण बसती हे दिलं आणि हे पोश्चर बदललं नाही तर पेशंट परत तुमच्याकडे येणार आहे, सर मी एवढं सगळं केलं, मान दुखते. झोपायचं कसं आहे? थोडंसं फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम. वात कॉजेस पेन, पित्त कॉजेस कंजेशन, पित्त कॉजेस इन्फ्लामेशन, कफ कॉजेस कंजेशन. नाडी परीक्षा आपण बघतो, कुठले दोष बिघडलेत, सपदोष कुठले बिघडलेत, त्याच्या प्रकारे पुढे डायग्नोसिस केलं जातं. दर्शन परीक्षा, चारी बाजूनी पेशंट बघितला. हे बघा, दर्शन परीक्षा अशी करतो का आपण? आज पीजी मुलं इथं भरपूर आहेत. दर्शन म्हणजे काय करता तुम्ही? तोंडाचं दर्शन करता का सगळ्या शरीराचं दर्शन करता? हे बघा, या पद्धतीने पेशंट बघितला पाहिजे तर तुम्हाला समजेल नक्की काय झालंय. पेशंट फक्त कटिशूल म्हणून येतो तुमच्याकडे. पेशंटला तुम्ही या पद्धतीने जर बघितलंच नाही तर तुम्हाला समजणार नाही. दिस इज द लेफ्ट साइड शिफ्टेड केस आहे. बघा, जर तुम्ही एक्सरे बघितला, एक्सरे हा फुल स्पाइन काढला पाहिजे. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आता डॉक्टर एक्सरे लिहून देतात, तो स्टँडिंग असला पाहिजे. सिटिंग काढला टू द ग्रॅव्हिटी, पेशंटचं सरकलेलं पोश्चर समजत नाही. एक्सरे कसा काढायचा याच्यावरती गॉन्स्टेड म्हणून कमीत कमी 800 पानाचं एक पुस्तक आहे, घरी गेल्यावर वाचा, ज्याला इंटरेस्ट आहे स्पाईनमध्ये. त्यांनी हाऊ टू डू एक्सरे. बेसिकली एक्सरे बघत असताना त्यात काय बघायचं आहे, खालचा रिपोर्ट वाचायचा नाहीये मित्रांनो. एक्सरे बोर्डला लावून बघायचा आहे. आमचे बरेच मित्र परिवार एक्सरे असा बघतात. बघितलंय का तुम्ही? असं करू नका. कंपल्सरी एक्सरे बोर्डला लावा. इलियमची हाईट, दोन्ही साईडची, फिमर हेडची हाईट, ऑब्च्युरेटर फोरामेनची हाईट तुम्हाला बघायची आहे. त्याच्यावरनं तुमचं क्लिअर कट डायग्नोसिस होतं की कुठला पाय हा मोठा आहे, कुठला पाय हा छोटा आहे, कुठं शिफ्ट झालेलं आहे. हे नुसतं एक्सरे बघून आधीच तुम्ही डायग्नोज करू शकता. हे बघा, राईट साइड जर बघितली, राईट साइड एपी, राईट साइड इज ऑलवेज द पेशंट राईट साइड. मित्रांनो, राईट साइड इज ऑलवेज अ पेशंट राईट साइड.
तुम्ही राईट साईड बघितली तर आयन झालेलं आहे. लेफ्ट साईड आयन म्हणजे इंटरनल गेला, इलियम टुवर्ड्स द सॅक्रम. लेफ्ट साईडला तुम्ही जर बघितलं एक्सटर्नल गेला आहे. ऑब्च्युरेटर फोरामेन लेफ्ट साईडचा बघितला बारीक झाला आहे. राईट साईडचा ऑब्च्युरेटर फोरामेन बघा मोठा झालेला आहे. तो तुम्हाला हे बघायचं आहे. दिस इज द ऑब्च्युरेटर फोरामेन. दिसतंय का? एक बारीक आहे, एक मोठा दिसतोय. मित्रांनो, क्लिअर कट डायग्नोसिस आहे यामध्ये. पेशंटचा उजवा पाय दुखतोय. एक लक्षात घ्या, इतकं खणखणीत डायग्नोसिस करता येतं आणि इतकं खणखणीत डायग्नोसिस केलं तर पेशंट तुम्हाला सोडून कधीच जात नाही. ज्यावेळेस डॉक्टर स्वतःहून सांगतो की इथं दुखतंय, मला ह्या पद्धतीने चेकच केलं नाही कोणी, तर पेशंट तुमची ट्रीटमेंट 100% पूर्ण करतो. जर तुम्हाला डायग्नोसिस होत नसेल तर पेशंट 8-9 नुसते डॉक्टरांचे कन्सल्ट घेत जातो आणि शेवटी जाऊन ऑपरेशन करतो. दिस इज द क्लिनिकल टेस्ट, जिलेट टेस्ट. जिलेट टेस्टमध्ये स्पेसिफिक कळतं कुठला फॅसेट लॉक आहे, कुठला फॅसेट अनलॉक आहे. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे पोश्चर तुमच्यासाठी आणलेत की कसं काय पेशंट येतं. 4 वेगवेगळे पेशंट मी तुमच्यासाठी समोर ठेवलेले. दिस इज द नर्वोस्कोप. अमेरिकेचं एक मशीन आहे. बेसिकली याच्यामध्ये स्पेसिफिक कळतं कुठल्या साईडची नवरूट ही ब्लॉक आहे. ऑलवेज डू MRI. हे चुकीचं गणित आहे मित्रांनो. MRI सतत करत बसाल तुम्ही. MRI हा फक्त वर्टेब्रल सेगमेंटमधली डिस्क तुम्हाला समजते, फेशिया मसल काही समजत नाही. या मशीननी डायरेक्ट तुम्हाला कळतं की कुठली नवरूट ही ब्लॉक आहे. पेशंट बिफोर आफ्टर. पेशंट बिफोर आफ्टर दिसतंय चेंजेस काही मित्रांनो? चेंजेस दिसतात आहे का? आयुर्वेद पंचकर्म ट्रीटमेंट निदान बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही मांसगत व्याधी करतो तेव्हा लक्षणं जी आहेत ती सर्वांग शूल, अंग गौरवता, अंग ग्रह या स्पेसिफिक अवस्थेमध्ये तुम्हाला योगराज गुगुळच द्यायचा आहे दीपन पाचनाकरता. ज्यावेळेस मांसावृत्त वात जेव्हा निदान कराल तेव्हा तुम्हाला कांचनारच गुगुळ वापरायचा आहे. मित्रांनो, असं करू नका. प्रत्येक कटिशूलला योगराज आणि महायोगराज. ब्रॉड स्पेक्ट्रम विचार करा. महागातली औषधं बृहत्वात चिंतामणी म्हणजे पेशंट बरा होईल असं जर तुमच्या डोक्यात असेल तर आज पहिलं काढा. कुठलंही औषध जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा त्याचा नक्की पाठ कुठला आहे. अमृता गुगुळ तुम्ही जेव्हा लिहून देणार आहात पेशंटला, त्या कंपनीनी अमृता गुगुळ कुठला बनवलेला आहे, गुल्म पाठातला आहे, वातव्याधीतला आहे, वातरक्तामधला आहे, प्रमेहातला आहे का कुष्ठातला आहे. एक लक्षात घ्या, प्रत्येक फार्मसी त्याला जे स्वस्त पडतं त्याच्यानुसार ती बनवत असते किंवा त्याचा एक स्पेसिफिक पाठ ठरलेला असतो. असं करू नका की प्रत्येकाला तुम्ही लिहिलंय त्या कंपनीचा भावप्रकाशमधनं बनवलंय औषध, रसतंत्र सारमधनं बनवलंय, आयुर्वेद सार संग्रहामधनं बनवलंय, हे कशातनं बनवलंय हे बघा. अन्यथा तुम्ही औषधं देताय, पेशंटला फरक पडत नाहीये, तुम्ही स्वतः डिप्रेशनमध्ये जाता. ही खरी परिस्थिती आहे. जे जे 5-5, 10-10 वर्ष आयुर्वेद प्रॅक्टिस करतात त्यांनाही हे माहीत नाहीये की अशा प्रकारेही बघितलं जातं. मित्रांनो, अशा प्रकारे बघितलं जातं असं किती लोकांना इथं माहिती आहे? बघा, आपल्याला कुणाला नॉलेजला चॅलेंज द्यायचं नाहीये, पण मी तुम्हाला तुमचे डोळे उघडे करतोय की आपल्याला चांगलं करायचंय समाजात. मित्रांनो, आदमान आणि आटोप आणि कटिशूल असं जर लक्षण असेल तर स्पेसिफिक लवण भास्कर चूर्ण, शंखभस्म, हिंगवाष्टक चूर्ण. कटिग्रह आणि मांसगत शूल असं जर लक्षण असेल तर महावात विध्वंस चूर्ण आणि त्रिकटू. शोथ, पुनर्नाव मंडूर, रासनारी गुगुळ, आमवात, सिंहनाथ गुगुळ. एक लक्षात घ्या, स्पेसिफिक सिम्पटम. ज्यांना नाडी समजत नाही सोडा, तुम्हाला स्पेसिफिक लक्षणं लिहून काढा. कधीपासून आजार आहे, कसा सुरुवात झाली, काय काय लक्षणं आत्ता आहेत, वाताची लक्षणं किती आहेत, पित्ताची किती आहेत, कफाची किती आहेत, आजार कसा झाला, त्याची सुरुवात, तुझं खाणं पिणं काय आहे, दिनचर्या काय आहे, ऋतुचर्या काय आहे, हे सगळं विचारून मग औषध द्या. नुसती औषधं प्रिस्क्राईब करत बसू नका.
यू आर अ सायंटिस्ट, नॉट अ मेडिसिन सेलर. हे वाक्य लक्षात घ्या माझं. वातज, मांसगत तीव्रशूल, महायोगराज गुगल. ॲक्यूट कंडिशनमध्ये, क्रोनिक कंडिशन असेल तर योगराज गुगल. सगळी औषधं स्वतः घरी बनवा. घरी बनवलेल्या औषधांचे जे रिझल्ट आहेत, एक सिंगल गोळी सुंदर काम करते. आज तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर मार्केटमध्ये जे गुगुळ कल्प आज मिळतात त्याच्यावरती कुठेही कुट्टन संस्कार केला जात नाही. ग्रंथामध्ये आपल्या कुट्टन संस्कार आलेला आहे. ग्रंथामध्ये आपल्या बाइंडर जे आत्ता टाकले जातात, मिनिमम 60% बाइंडर येतात कुठल्याही कंपनीच्या गोळ्यांमध्ये. एक लक्षात घ्या, आजकाल लोक म्हणतात मी पुडी खाणार नाही, मी काढा पिणार नाही. बरेच नखरे समाजामध्ये आत्ता आहेत. तुम्ही ठासून त्यांना सांगितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की मॅडम आमच्यामध्ये रस, स्वरस, कल्क, क्वात, हिम, फांट या कल्पना का आल्या, त्याच्यामागे काहीतरी लॉजिक आहे. असं वरिष्ठ का आलीत. प्रत्येक वेळेस औषधं गुटी फॉर्ममध्येच वापरणं म्हणजे रिझल्ट असं नाही आहे मित्रांनो. मांसक्षय आणि मांसवृद्धी अशा प्रकारे संतर्पण आणि अपतर्पण चिकित्सा आपण कटिशूलामध्ये देऊ शकतो. पंचकर्ममध्ये स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य. बेसिकली आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये सध्या पेशंटला 14 दिवसातनं एकदा किंवा आठवड्यातनं एकदा स्नेहन, स्वेदन, मुस्तारी आपण किंवा तिक्तक्षीर बस्ती आणि गरज असेल तर पत्रपोटली किंवा पिंडस्वेद. काय होतं, बऱ्याच वेळा आपण आत्ता तुम्ही जर वाघबट बस्ती अध्याय बघितलं तर तिथं स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे की वैद्याच्या डोक्याने तो त्याचे कॉम्बिनेशन आणि दिवस ठरवू शकतो. 7-7 दिवस बस्तीला बोलवू नका मित्रांनो. 7 दिवसात पूर्ण कटिशूल बरं होत नाही. आठवड्यातनं एकदा दिलं आणि पेशंट कंटिन्यू तुमच्याकडे फॉलोअपलाही राहतो आणि रिझल्टही चांगले मिळतात. 7 दिवस ट्रीटमेंट दिली, पुढे पेशंटला फरक नाही पडला, पेशंट ट्रीटमेंट तुमची सोडून देतो. तर एक हा मी आणि हा जवळजवळ 10,000 रुग्णांना अशा प्रकारचे बस्ती देऊन बघितलेत. रिझल्ट ट्रिमेंडस मिळाले. सायंटिफिक इव्हिडन्स बेस्ड डाटा माझ्याकडे 8,000 बस्तीचा आहे, दोन्ही पद्धतीने दिलेले. तुम्हाला ज्यांना पाहिजे वही येऊन दवाखान्यात बघा. इव्हिडन्स बेस्ड काम करायला शिका. तुम्हाला तुमचं कळेल की मी काय बदल करायचा आहे. ह्या काळातले वाघबट व्हा, ह्या काळातले वाघबट व्हा. मन्यागत सिरावेत, कटिबस्ती, स्पेसिफिक अकॉर्डिंग टू मसल्स कुठल्या स्टीफ आहेत त्याच्यानुसार मेडिकल योगा बॅच. ॲडजस्टमेंट, मॅनिप्युलेशन ऑफ द स्पाईन. मॅनिप्युलेशन म्हणजे काय तर बेसिकली जो काही वर्टेब्रा हल्ला आहे, सरकला आहे 1 mm 2 mm मध्ये, त्याला स्वस्थानामध्ये. इथे कुणाचं कंबर दुखते, मान दुखते का, कोणी आहे का, त्यांनी या पुढे. झोपा सर, पोटावरती चप्पल काढ. मान दुखते का कंबर, मान का कंबर. फ्रोझन शोल्डर आहे. उभे राहा, पुढे या, पुढे या अजून. हे बघा, रेंज ऑफ मोशन तुम्हाला नेहमी बघायची आहे पेशंटची. प्रत्येक ह्याला कुठलंही मॅनिप्युलेशन करत असताना तुम्हाला रेंज ऑफ मोशन ही पेशंटची बघायची आहे. स्टिफनेस किती आहे, एक्सटेन्शन मागे सर बघा सर, सर बघा. नेहमी बघत असताना दोन्ही हात तुम्हाला आहे बघा, हा किती फ्री आहे बघा, दिसतंय का तुम्हाला. वरती येताना वेळ लागतोय. बसा सर इथे. सौरभ सर बसायचं, बसायचं सर, बसायचं. एक लक्षात घ्या, बेसिकली कोणताही रुग्ण जेव्हा येतो तुमच्याकडे, पहिला आपण एक्सरे, MRI पूर्ण चारी बाजूनी पेशंट बघणं, त्याचा वॉक बघणं, त्यानंतर स्पेसिफिक त्याची नाडी बघणं,
त्रास किती दिवसापासून आहे, काय आहे ते सगळं बघून त्यानंतर ट्रीटमेंट देतो. ठीक आहे. C5, C6, C7 disc bulge and posterior bulge आहे. सर हे बघा इथे दुखतंय का सर? हे बघा राईट साईडला दुखतंय, राईट साईडला दाबल्यानंतर. पोटावर झोपा सर, पोटावरती झोपा. मागे सर. स्पाइन ॲडजस्टमेंट जी ट्रीटमेंट आहे ती स्पेसिफिक चर्कोक्त काळामध्ये, वाग्भटोक्त काळामध्ये हा पूर्वी ट्रॅडिशनल वैद्य परंपरा होत्या की ज्यामध्ये स्पेसिफिक मणके ओढून बसवले जात होते. त्याच्यावरती भग्न संहिता नावाचं एक पुस्तक आहे, ज्याला कुणाला पाहिजे 1832 सालाचं त्याची कॉपी आहे माझ्याकडे. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक त्या लोकांनी लिहिलं आहे की सुश्रुतोक्त काळामध्ये तुम्ही जर रेफरन्स बघितला इतिहास, आयुर्वेद इतिहास, त्यामध्ये की लोखंडाचा पाय लावला गेलेला आहे, मणके ओढून त्या जागा स्वस्थानात बसवलेले गेलेत. ह्या सगळ्या चिकित्सा पद्धती आपल्याकडे होत्या, पण काळानुसार गुरुपरंपरा तुटल्या आणि त्याच्यानंतर बेसिकली ह्या सगळ्या शिकण्याची जी पद्धती आहे ती कमी होत गेली, त्या गोष्टींचा ऱ्हास होत गेला. स्पाइन ॲडजस्टमेंट त्याचे स्पेसिफिक टेबल्स आहेत आपल्या दवाखान्यात यूएसचे. मोबिलायझेशन ऑफ द स्पाइन स्पेसिफिक त्याच्या काही कोरिया आणि ऑस्ट्रेलियाच्या मशीन्स आहेत. आपण इथे मशीन आणलेली आहे. एक तुम्हाला मी दाखवतो एक प्रात्यक्षिक म्हणून. सर कॅमेरा क्लोजअप घ्या जरा. सर मशीन फिरवतोय. दिस इज द मसल रिलॅक्सेशन बिफोर द मॅनिप्युलेशन. कंपल्सरी मसल या रिलॅक्स करून घ्यायच्यात तुम्हाला. याला स्पीड आहे. रिलॅक्स रिलॅक्स. C1 ला ओके. मोबिलायझेशनचं फक्त हे दाखवतो मी. यांना मी परत नंतर पूर्ण चेक करून मॅनिप्युलेशन देणार आहे दुपार थोड्या वेळानंतर. बेसिकली मला एकदा हिस्ट्री सगळी त्यांची घ्यावी लागणार आहे. मोबिलायझेशन दाखवण्यासाठी तुम्हाला एक प्रोटोकॉल दाखवलेला आहे. सर थँक्यू. हिस्ट्री पूर्ण घ्यावी लागणार आहे त्यांची. हिस्ट्री C1 C2 ला स्पॉट आहेत. MRI मला बघावं लागणार आहे. एक बघितल्यानंतर ट्रीटमेंट देतो मी तुम्हाला. एकदा मला बघावं लागेल सर पूर्ण. टेपिंग ऑफ द स्पाइन. जो मणका ओढून बसवलाय त्या जागेमध्ये टेप लावला जातो. त्याच्यामध्ये कायनेजिंग टेपिंग. आता तुम्ही बघितलं असेल, कोणी फिजिओथेरपिस्ट कुणाचे नातेवाईक असेल तर पिवळ्या कलरचे, हिरव्या कलरचे, वेगवेगळ्या रंगाचे टेप्स आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याला विशिष्ट इलॅस्टिक असतं आणि ज्या काही मसल टाईटनिंग करायच्यात तुम्हाला किंवा लूजन करायच्यात अशा अकॉर्डिंग टू त्या टेप या वापरल्या जातात. त्याची फेशियल लाईन आहे. बेसिकली 6 लाईन्स बॉडीच्या आहेत. अँटेरियर लाईन, पोस्टेरियर लाईन, लॅटरल लाईन, कोर लाईन आणि कोर ॲक्टिवेशन लाईन. या 6 लाईनमध्ये ते काम केलं जातं.
दिस इज द स्पेसिफिक रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशनचा टेबल आहे. ट्रॅक्शन दिलंय त्याच्यावरती. रॉल्फ स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मी तुम्हाला जे म्हटलं की मर्माचा सगळा रेफरन्स त्या इन्स्टिट्यूटमध्ये आत्ता मला सापडतोय. हे बघा, मी माझे 16 ते 17 कोर्सेस आत्ता झाले या 10 वर्षात स्पाईनशी रिलेटेड. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, USA, बेसिकली विविध कोर्सेसमधनं जे काही मिळतंय परत मी माझ्याच घरी आल्यासारखं मला वाटायला लागलं. आयुर्वेदातल्या सगळ्या गोष्टी तंतोतंत तिथं मिळतात. एक लक्षात घ्या, OA रिलीज इज दी सेम कृकाटिका मर्म. यांचे जे 10 लेवलचा प्रोग्राम आहे, पूर्ण मर्मविद्या शिकवली आहे. 5.5 लाख रुपये देऊन मी ते शिकलोय. फक्त मर्माचा एक ब्रॉड व्ह्यू मला त्यातनं मिळाला की अरे आपण ह्या पद्धतीने हे मर्म वापरू शकतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, वाईड करा तुमच्या डोक्याला. पूर्ण जेवढं आकाश तुमचा व्याप्त करता येईल नॉलेजनी तेवढा करा, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टीतनं तुमची केस सॉल्व्ह होईल. रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन हा स्पेसिफिक रॉल्फ बेंच आहे. पोश्चर करेक्शनसाठी ही सिरीज वापरली जाते. स्पाइन बघा, लंबर स्पाइन. सेकंड आफ्टर फोटो बघा. पेशंट या अवस्थेत आलेलं होतं. 2 सर्जरी पेशंटनी केलेल्या होत्या. इंटरव्हर्टेब्रल डिस्क ही कट केली होती. ऑपरेशन फेल गेलं होतं. आल्यानंतरच्या पहिल्या महिन्यानंतरचा ट्रीटमेंटचा फोटो आहे. 2nd मंथ आणि 3rd मंथ. एक्सरे बघा, स्कोलियोसिस आहे माइल्ड पलीकडे. आफ्टर स्कोलियोसिससाठी पोलंडला डोबोमेड मेथड आणि श्राफ मेथड या 2 ट्रीटमेंट आत्ता जगात वापरल्या जातात. डोबोमेड मेथड नावाचं पोलंडला 500 बेडचं हॉस्पिटल आहे मित्रांनो. ब्रेसिंग कसं बनवायचं, पेशंटचे एक्सरसाइज काय घ्यायचे, मग त्याच्यामध्ये तिथेही काही मर्माचा अभ्यास त्या लोकांनी केला. त्यांचं ब्रीदिंग कसं सुधारलं पाहिजे. स्कोलियोसिसमध्ये बेसिकली काय होतं, पेशंटला श्वास घ्यायला काही काळानंतर त्रास व्हायला लागतो. आणि दुसरी गोष्ट, एका लंगमधनं पेशंट श्वास या साईडला कव आहे. मित्रांनो, स्कोलियोसिस सारख्या केसेस फक्त तुम्ही स्कोलियोसिसवरती जरी काम केलं ना, तुमचं अख्खं आयुष्य सुधारू शकतं. एक लक्षात घ्या, एक डिसऑर्डर सुंदर कोर्स आहे. ज्याला करायचं त्यांनी जाऊन या. डोबोमेड पोलंडला फार मोठं कॉलेज आहे आणि 500 बेडचं हॉस्पिटल आहे फक्त स्कोलियोसिस. मी 25 दिवस तिथे राहून आलो आत्ता फेब्रुवारीमध्ये आणि आत्ता माझ्याकडे 25 केसेस स्कोलियोसिसच्या चालू आहेत. ही दुसरी केस आहे. यामध्ये ही गुजरातवरनं पेशंट आलं होतं. लघवी झालेली समजत नव्हती, संडास झालेली समजत नव्हती. पूर्ण 6 महिन्यापासून पेशंट शिफ्ट होतं पूर्ण. या अवस्थेत आल्यानंतर पेशंटचा शनिवारी पेशंट माझ्याकडे आलं. शनिवारी मी एक मॅनिप्युलेशन दिला आणि रॉल्फिंग 2 ट्रीटमेंट दिल्या. रविवारी सकाळी 6 वाजता फोन आला. 6 वाजता फोन आला. हॅलो म्हटलं बोला. अहो सर, माझ्या बायकोला संडास झालेली समजलंय. मी म्हटलं इट्स ओके. अहो सर 6 महिन्यांनी समजलंय. म्हणजे पेशंट इतका हॅपी होतो. या एक लक्षात घ्या, जी गोष्ट आज ऑपरेट करूनही जी गोष्ट झाली नाही ती गोष्ट अशा प्रकारचे उपचार पद्धती वापरल्यानंतर होऊ शकते आणि पेशंट पूर्णपणे आत्ता ती बरी झाली. डिस्क बल्ज आहे 4th 5 वर्टेब्रा. परत हे बघा, डिस्क परत जागेवरती गेलेली आहे. दिसतंय का? शिफ्टिंग परत नॉर्मल झालेलं आहे. काही फीडबॅक्स आहेत, तुम्हाला ही PPT पाठवतो मी, बघून घ्या. स्पाइन मास्टर क्लास आत्ता आपण वर्षातनं 3 कोर्सेस हे फक्त विद्यार्थ्यांसाठी घेतो. ज्याच्यामध्ये फेलोशिप प्रोग्राम एक विद्यार्थ्यांसाठी चालू केला आहे 1 वर्षाचा. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा असेल त्यांनी इन्स्टिट्यूटला नंबर घेऊन फोन करा. 1 वर्षभर पूर्ण ट्रेनिंग जे काही मी वापरतोय ते डायरेक्ट ॲक्च्युअल नॉलेज तुम्हाला देतो. ज्या वैद्यांना जमत नाहीये त्यांना 5 दिवसासाठी एक स्पेशल कोर्स त्यांच्यासाठी ठेवला आहे. 12 तासाचा प्रोग्राम असतो. सकाळी 7 वाजता चालू होतो, संध्याकाळी 8:30 वाजता संपतो. 5 दिवस पूर्णपणे.
या प्रकारे स्पाईन मी चेक करतो. थोडेसे काही प्रात्यक्षिकं तुम्हाला मॅनिप्युलेशनची दाखवतो, एकदा बघून घ्या. सर दुसरं कोणी पेशंट आहे अजून? कुणाची मान दुखते, कंबर दुखते, कोण आहे असेल तर या, स्पाईन अलाइन करून देतो. थँक्यू सर. या ना सर. सर वॉक करून दाखवा. वॉक कर, चालायचंय तुम्हाला. सॉरी, चालन परत माझ्याकडे या. असं झाला म्हणजे मागणं त्या मुलांनाही दिसेल. जावा पुढे आणि परत माझ्याकडे या. सर चप्पल काढा. सर साईडला घ्या चप्पल. मित्रांनो वॉक बघा, आफ्टर ट्रीटमेंट वॉक बघा, म्हणजे तुम्हाला दोघातला फरक आज समजेल. लेफ्ट साईडला सगळी बॉडी शिफ्ट होतीये, दिसतंय सगळ्यांना? सर इकडे बघा समोर. शोल्डर राईट साइड अप, लेफ्ट साइड डाऊन. एक मिनिट सर. हे बघा, राईट इलियकस बघा आणि लेफ्ट इलियकस बघा. सर समोर बघा तुम्ही. लेफ्ट साइड ही बाहेर आली आहे, दिसतंय का सगळ्यांना? इथे बघा, दोन बोटं माझी. लेफ्ट साइड बाहेर दिसते का? सर हात सोडा खाली. हे बघा, दिसतंय तुम्हाला का नाही दिसत आहे? थोडं पुढे सरा. सर पुढे सर. हे आतमध्ये टाकून द्या. इलियकस हात खाली घ्या. दिसतंय सर? एक जिलेट टेस्ट तुम्हाला दाखवतो. सर हे वरती घ्या. पॅन्ट थोडीशी लूज करा. हे खाली घ्या. सौरभ मार्कर दे बॅगेतला. सर हात खाली घ्या. रिलॅक्स. समोर बघा सर तुम्ही. आता हलू नका. हे बघा, दिस इज द PSIS, पोस्टेरियर सुपेरियर इलियक स्पाइन. दोन डिम्पल्स जे आहेत, नॉचेस. दे बळा, पेन्सिल दे. हे बघा, 1 2. दिस इज द मिड लाईन. इथनं हे अंतर बघा, इथनं हे अंतर बघा. दिस इज द अप, दिस इज द डाऊन. दिसतंय का? पुढे या. इथे इथे या, इथे या. सॉरी. रिलॅक्स रिलॅक्स. हे बघा, इथनं हे अंतर बघा आणि इथनं हे अंतर बघा. ही नॉच जी आहे, राईट साइड लेफ्ट साइड. सर रिलॅक्स. समोर बघा तुम्ही फक्त. माझा फोटो बघा. राईट साइडचा बोर्ड बघा आणि लेफ्ट साइडचा बोर्ड बघा. हे स्ट्रक्चर असं आहे. दिस व्हॉट हॅपन, दिस इज द PSIS. हे स्ट्रक्चर असं झालेलं आहे. आपण पहिली टेस्ट करणार आहोत, जिलेट टेस्ट. चौथा मणका, पाचवा. दिस इज द मॅमिलरी प्रोसेस. सर पुढे वाका म्हटलं की पुढे वाका. पुढे वाका. माझी बोटं बघा. वाका सर खाली. जेवढं जमेल तेवढं वाका. बोटं दोन्ही जागेवर आहे, दिसतात आहे तुम्हाला? हे बघा, बोटं बघा माझी. या सर वरती. वाका खाली. हे बघा, बोट काय झालं, वर खाली झालं. दिसलं का? समजलं सगळ्यांना का नाही समजलं? परत दाखवू? सर वरती या परत. इथे बसा सर. इथे बसा. राहू द्या, आपल्याला लूजच पाहिजे सर. इकडे थोडं खाली सोडा सर. हे बघा, दिस इज द ASIS, अँटेरियर सुपेरियर इलियक स्पाइन. हा चौथा मणका, हा पाचवा,
दिस इज द मॅमिलरी प्रोसेस ऑफ L5U. सर पुढे वाका. हे बघा जिलेट टेस्ट राईट साईड पॉझिटिव्ह, सरांना राईट साईडला दुखतंय. सर यावरती इथे पेन करते, इथे पेन करते सर, पेन करते का? मोठ्याने सांगा त्यांना. वाका सर पुढे. हे बघा बोट बघा माझी, वाका सर इकडे बघा मित्रांनो. बोट काय झालं? वर खाली झालं, बरोबर. या सर जागेवर, पोटावरती झोपा सर, पोटावरती झोपा. राईट साइड जिलेट टेस्ट पॉझिटिव्ह. राईट साइडचा फॅसेट जो आहे L5S1S2 क्लोज आहे. दिस इज द ॲडजस्टर. बेसिकली ॲडजस्टर जो आहे दिस इज द यूएसचं इन्स्ट्रुमेंट आहे. हे बेसिकली वर्टेब्रल सेगमेंटला आपण आत्ता चेक करत आहोत की ते खरंच मूव्ह होतंय की नाही. सर खाली सरका थोडंसं, एवढा. सौरभ इकडे बघा सर, कॅमेरा क्लोजअप करा. राईट साइड बघा, लेफ्ट साइड. राईट साइड ही मोठी झाली, दिसते का? हे बघा पाय वर खाली आहे. हे बघा सर, मोकळं सोडा, रिलॅक्स. राईट पाय, लेफ्ट पाय, लेफ्ट पाय हा आतमध्ये आहे. बोट बघा माझी सर, रिलॅक्स. सर उजवीकडे बघा, हां डावीकडे. हे बघा न्यूट्रलला राहिलंय, दिसतंय पाय तुम्हाला? डावीकडे न्यूट्रल. सौरभ हे बघा आम्ही सोडून दिलं, काय झालंय बघा. उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. दिसतंय का स्क्रीनमध्ये? दिसतंय बघा. परत एकदा दाखवतो बघा, चेंज. हॅलो, हे बघा हात माझा बघा कुठे हलतोय. ही पोस्टेरियर पेल्विस मी घेतलाय, पोस्टेरियरला मी स्प्रिंग टेस्ट घेतोय. मुवमेंट बघा, ही मुवमेंट कमी आहे अँटेरियरला. पोस्टेरियरला मुवमेंट बघा. दिस इज द L4 L5 फॅसेट. हा फॅसेट ॲक्च्युली काय झाला, सरांचा क्लोज आहे. मी त्याला ओपन करतोय, चेक करतोय. मी इथे लॉक केला सर, हातात हात. सर रिलॅक्स. इकडे करू का? हे बघा
लेफ्ट साइड बघा आणि आत्ताची लेफ्ट साइड बघा चालताना. रिलॅक्स सोडा, मोकळं सोडा. रिलॅक्स सर, मोकळं सोडा. मोकळं सोडा नाही, हे मोकळं सोडा सगळं. जेवण केलं का तुम्ही? पुढे सरका जरा. ते दे उशा माल दे. जेवण केलं का सकाळी? झोपा नाही मोडल. झोपा माझ्याकडे. इथे दुखतंय का? इकडे द्या त्यांना माईक द्या. इथे दुखतंय का सर? हो हो. हे बघा माईक खाली घ्या सर त्यांच्याकडे. घ्या इकडे जवळ माझ्या हाताच्या. सर रिलॅक्स. गो रिलॅक्स सर. सर जेवण केलं आज? राईट साइड बाहेर होती. C2 राईट साईडला जर शिफ्ट झाला असेल तर पेशंटची टाच दुखायला लागते. लक्षात घ्या मित्रांनो, C2 राईट साईडला शिफ्ट झाला असेल तर पेशंटची टाच दुखायला लागते. राईट साईड मी C2 बरा केला, पेशंटची टाच लगेच थांबते. C2 शिफ्ट झाला असेल तर बेसिकली बऱ्याच वेळा माकड हात दुखायला लागतं. कॉकिक्स पेन, कॉक्सिजिनल पेन. सर या इकडे. चालेल चेक करूयात आपण. बसा. आपण आता जिलेट टेस्ट परत करणार आहोत. मगाशी फॅसेट लॉक होता, दोन्ही बोट्स माझे तिथंच होती बरोबर. लेफ्ट साईडचे फॅसेट ओपन होता, बोट वरती जात होतं. आता परत आपण चेक करणार आहोत फॅसेट ओपन झाला की क्लोज आहे. लेवल बघा. मगाशीचं मार्किंग आणि आत्ताचं मार्किंग फॅसेट खाली सरकलं. आता मी जिलेट टेस्ट परत करतोय. उजवा L4 L5 मॅम्युलरी प्रोसेस. पुढे वाका सर. राईट साइड ओपन. पुढे वाका. हे बघा लेफ्ट साइड ओपन. सर तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटत. चालू बघ. मित्रांनो, ही ज्या ट्रीटमेंट्स आहेत क्विक रिझल्ट, लोक ऑर्थोपेडिक सर्जनच्या कमीत कमी ऑर्थोपेडिकचे त्यांच्या घरातले रिलेटिव्स, त्यांच्या वाईफ आत्ता कमीत कमी 70 ते 80 पेशंट दवाखान्यात आहेत की ज्यांची ऑपरेशन पूर्णपणे वाचली आहेत. आणि ते लोक माझ्याकडे आत्ता महिन्याला कमीत कमी 301 पेशंट पाठवतात. एक लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ज्या थेरपीज आहेत आयुर्वेद, फेशियल मॅनिप्युलेशन, मर्मचिकित्सा, कपिंग थेरपी, हे सगळं जर एकत्र केलं तर रिझल्ट अत्यंत सुपब येतात. ज्याला कुणाला तुम्हाला मार्ग काय दाखवला आहे आज, एखादा विषय निवडा, त्याचा किस पडेपर्यंत अभ्यास करा आणि आयुष्य आनंदात जगा. रविवार सोमवार सुट्टी घ्यायची. काय करायचं आयुष्यात? रविवार सोमवार, सोमवारी अभ्यास करायचा, रविवारी बायको बरोबर फिरायचं. सर कसं वाटतंय? काय नाही, बदल वाटला थोडं माझे, मला छान वाटायला. एक लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ज्या थेरपीज आहेत, तुम्हाला स्पेसिफिक व्हर्टेब्रल सेगमेंट जर समजला की कुठला बिघडला आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही जर काम केलं तर रिझल्ट्स हे 100% मिळतात.
एक तुम्हाला फक्त समजण्यासाठी एखादा पेशंट इथे दाखवलाय, पण आम्ही आमच्या इथे काय करतो, पूर्ण पद्धतीने त्याला वॉक, गेट पॅटर्न, पोश्चर, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघत एक्सरे, MRIचे रिपोर्ट सगळे कॅल्क्युलेशन करून त्याचा एक माझा 40 प्रश्नांचा एक केस पेपर आहे. तो एक 10 मिनिटात आम्ही पूर्ण रिकॉल करतो. पूर्ण झोपून जिलेट टेस्ट, उभं राहून जिलेट टेस्ट, झोपून लेग लेंथ, उभं राहून लेग लेंथ, या सगळ्या पद्धतीने सुपाईन पोझिशन, प्रोन पोझिशन, असा एक 40 एक स्पर्लिंग टेस्ट, या सगळ्या टेस्ट केल्यानंतर फायनल डायग्नोसिसला येतं. दिस इज द मस्क्युलर प्रॉब्लेम. मस्क्युलर असेल तर मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस आणि स्ट्रक्चरल इंटिग्रेशन असं सेशन दिलं जातं. ज्याला फेशियाचा प्रॉब्लेम आहे, फेशियल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंट. ज्याला बोन सेगमेंट सरकले असतील तर ॲडजस्टमेंट, आणि फिजिओलॉजिकल असेल तर आयुर्वेदिक औषध आणि पंचकर्म, असं एक कॉम्बिनेशन त्यात मी माझं बनवलं आहे आणि त्याचे रिझल्ट हे 100% मिळतात. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. कुणाला अनुभव घ्यायचा आहे? एनीवन वॉन्ट टू? ट्रीटमेंट जे आहे, प्रोटोकॉल जो आहे तो ग्रेडेशननुसार बनवला जातो. ॲडजस्टमेंट ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या बेसिकली एक बोन सबलेक्स असेल, एक बोन सरकला असेल तर 6 मॅनिप्युलेशन रिक्वायर्ड आहे. हा थंब रूल आहे त्यांचा. एक बोन सबलेक्स असेल तर 6 मॅनिप्युलेशन्स रिक्वायर्ड, आणि ते मॅनिप्युलेशन 7 दिवसातनं किंवा 14 दिवसातनं दिले जातात. फेशियल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंट जी आहे ती 14 दिवसातनं एकदा अशी 3 ते 5 वेळा दिली जाते. पंचकर्मचा प्रोटोकॉल मी माझा सांगितला तुम्हाला की मी आठवड्यातनं एकदा किंवा 14 दिवसातनं एकदा बोलवतो. त्याचबरोबर योगा पोश्चर प्रोग्राम जो आहे तो 5 दिवसाचा आम्ही योगा पेशंटला शिकवतो दवाखान्यात. 5 दिवसानंतर तुम्हाला त्याची CD, यूट्यूबचा चॅनल आहे माझा, घरी गेल्यावर बघा. त्या चॅनलची लिंक पेशंटला दिली जाते आणि त्या लिंकवरती पेशंट बघून घरी योगासनं करतात. बोला ताई. चालून दाखवा मला. वॉक करा, पुढे जावा, परत मागे या. गेट पॅटर्न बघा मित्रांनो. कुठल्या गुडघ्यावर प्रेशर जास्त असेल? मॅडम माझ्याकडे बघा, उलट या, चालत माझ्याकडे. हां उलट या माझ्याकडे आणि परत 4 चक्रा मारायच्या, काळ्या फरशीपर्यंत जायचं, परत यायचं. गेट पॅटर्न बघा. प्रॉब्लेम कुठे असेल? राईट साईडचा पॅटर्न बघा आणि लेफ्ट साईडचा गेट बघा. इलियमची मुवमेंट बघा कशी आहे. राईट साईड शिफ्ट आहे. इलियम जो आहे दचका मारत पुढे जातात ते ताई. गुडघ्यावरती प्रेशर जास्त आहे. गुडघा जो आहे तो एक पुढे आलाय, एक मागे आलाय. स्ट्रक्चर जर गुडघ्याचं ताईंचं बघितलं तर हे असं आहे. पोटावरती झोपा ताई. आता ह्यात पॅटर्न तुम्हाला फार चांगला दिसेल. इकडे बघा. माऊली हात खाली घ्या. इथे बघा. सरक मागे. राईट लेग मोठा झालाय, लेफ्ट लेग हा पूर्ण शॉर्ट आहे. दिसते का? बोर्ड बघा. बोर्ड बघा पेशंटचं.
पाय जर बघितला तर असं दिसतंय. कुणाला बघायचं आहे का पुढे येऊन? एनीवन टू वॉन्ट टू सी? गुडघा बघा, उजवा गुडघा खाली गेला, डावा गुडघा वरती आहे. सोडा मोकळं. हात खाली घ्या पोटापाशी. कंबर खाली घ्या. पॅटर्न बघा काय चेंज दिसतोय का? फक्त नीवरती काम केलंय मी आता. रिक्वायर्ड स्पाइन मॅनिप्युलेशन ऑल्सो अँड सर्वायकल ऑल्सो. ताई काय बदल वाटतोय का तुम्हाला गुडघ्यात? काय वाटतंय? एक्सरे बघून मॅनिप्युलेशन देणार आहे मी त्यांना आज संध्याकाळी. ज्यांना बघायचं आहे त्यांनी डॉक्टर पवन लड्डांच्या क्लिनिकमध्ये, सरांच्या क्लिनिकमध्ये या. सरांचं क्लिनिक समोरच आहे. आज तिथे संध्याकाळी पेशंट एक्सरे बघून सगळे बघितले जाणार आहे. जे कोणी इंटरेस्टेड असतील त्या लोकांनी तिथे या. ठीक आहे ताई, बसा. तुम्हाला बघायचं? बसा इथे. कर्पूर संधिशूल. कर्पूर संधिशूल. आपण आता कर्पूरचं बेसिकली मुवमेंट होती का नाही ते चेक करतोय. हे बघा, रेडियस अल्ला, रिलॅक्स. काही करणार नाही ते, मी फक्त चेक करतोय. स्प्रिंग मुवमेंट बघा, स्प्रिंग मुवमेंट बघा इथे. माऊली समोर बघा ना, सगळे डॉक्टर तुमच्याकडे बघतात ते. असा त्यांना चालून बघा कसं वाटतंय. नाही मला हे हितलं सांगा. हे दंडामध्ये माझ्या पूर्ण शरीरामध्ये असं शुष्क होते, कसं असं वडते फक्त इथपर्यंत एकच टाइम. आज थोडं हलकं वाटतंय. एक मिनिटं लोंबकळायचं घरी. ट्रॅपेजियस स्वेलिंग आहे बेसिकली. ट्रॅप पूर्ण सुजलाय. 1 मिनिटं कंपल्सरी लोंबकळा रोज. सकाळी उठल्यावर पाणी पिता का? ते बंद करा आणि 1 मिनिटं लोंबकळा. ऑटोमॅटिक ट्रॅपेजियस पूर्ण स्वेलिंग कमी होईल. कमी होईल सगळं.
कमी होईल. आत्ता कसं वाटतं तिथे? अर्धा तासांनी मला सांगा कसं वाटतं. 4 वाजतील अर्ध्या तासांनी. त्यांना 4 वाजता दुखतं रोज. त्यांना मी सांगितलं की 4 वाजता मला सांगा कसं होतंय. ठीक आहे. श्रीराम. रोज 4 वाजता दुखतं फक्त. कुणाला काही शंका आहेत? अर्ध्या तासांनी 4 वाजतील म्हणलं. पेशंट असतील तर झोपव. यावरती दोन्ही चेक करणार त्यांनी. एक लक्षात घ्या, नेहमी जो हात दुखत असेल पेशंटचा, फ्रोझन शोल्डर असेल, तो हात कधी पहिला बघू नका. पहिली दोन्ही हाताची तुम्हाला मुवमेंट चेक करायची, रेंज ऑफ मोशन चेक करायचं आहे की एक्सटेन्शन किती जातोय, रेंज ऑफ मोशन किती आहे. फक्त एक हात दुखतोय म्हणून त्याच्याकडे लक्ष केंद्रित नका करू. दोन्ही बघायचं तुम्हाला. ताई केसावरती बांधायला सांगा त्यांना. ताट बसा ताई, समोर बघा. जेवण केलं का तुम्ही आज? काय खाल्लं? आत्ताच जेवले इथे. काय काय जेवण केलं? दिस इज द स्वेलिंग. लेझर बघू बळा. इथे बघा, मोठाच्या मोठा टेनिस बॉल असतो त्याप्रमाणे स्वेलिंग आहे. दिसतंय का तुम्हाला? स्ट्रक्चर जर बघितलं, इथनं ही लेन बघा ताई, एक मिनिट, हे फक्त पुढे घेऊया आपण थोडंसं. इथनं ही लेन बघा, काय बदल दिसतोय? हो, समोर बघा. तुमचा जाईल तेवढा जाऊ द्या. ओके फाईन. या माझ्याकडे या, माझ्याकडे या ताई. ते उभे राहा. रेंज ऑफ मोशन चेक करूयात. घ्या वरती, घ्या वरती. याच्या पुढे रेंज नाहीये मित्रांनो. जातोय वरती ताई? घ्या वरती. समोर बघा, घ्या वरती. एवढाच जातोय. बसा ताई. थोडंसं दुखेल पण एक लक्षात घ्या, तो बोन अडकलेला आहे पूर्ण. थोडंसं दुखणार आहे, सहन करा तर बरं वाटेल. तुमची इच्छा असेल तर मी करतो. रिलॅक्स. एकदम प्रेमाने करणार आहे. माहेर कुठलं तुमचं? सोलापूरला. कुठलं गाव? अहो सोलापूरमध्ये कुठे आहे? रिलॅक्स, रिलॅक्स माऊली, रिलॅक्स. हात काय खाली घ्या तुमचा. हा समोर बघा तुम्ही मुलांकडे. पालक आहात तुम्ही? काय मुलाचं नाव? उद्धार. काय? उद्धार. उद्धार. ऐक. रिलॅक्स. उभे राहा. घ्या वरती. समोर बघा. सोडा हात, सोडा. रिलॅक्स. समोर जावा, थोडंसं पुढे जावा. यस. घ्या पुढे. हात सोडा, सोडा हात. घ्या त्याला, त्याचं जाऊ द्या, जाऊ द्या. रिलॅक्स. समोर बघा, समोर बघा, समोर बघा, समोर बघा. ठीक आहे, बसा. झोपा पोटावरती. पाठीवरती झोपा पहिला.
हात खाली घ्या. इथे दुखतंय. रिलॅक्स रिलॅक्स माऊली. ताई मोकळं सोडा, रिलॅक्स. जेवण केलं आज? रात्री काय किती वाजता जेवता रोज? घ्यावरती घ्यावरती घ्यावरती. दुखतंय? घ्यावरती. काय बदल वाटतो? इंद्रवस्ती, शरीरस्थान, मर्म अध्याय, क्षिप्रमर्म, कूर्च, कूर्चशीर, माऊली उठा. पोटावरती झोपायचं. पोटावरती झोप. श्रीराम. हात खाली घ्या. रिलॅक्स 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 रिलॅक्स. हात खाली घ्या. हा हात खाली घ्या. रिलॅक्स. काढे उशी काढा. एका साईडला मान करत आहे. उठत आहे. उभे राहा. चालून बघा. समोर बघायचं आहे. काय वाटतंय? रिलॅक्स म्हणजे काय? घ्या वरती घ्या. समोर घ्या. घ्या वरती. घ्या वरती. घ्या वरती. घ्या वरती. घ्या वरती. समोर बघा. घ्या वरती. रिलॅक्स. समोर बघा. समोर बघा. माऊली समोर बघायचं तुम्ही. घ्या वरती. घ्या वरती. तुम्ही समोर बघा ना. समोर बघितल्यानंतर आपण बघू किती वरती जातोय का नाही. एक लक्षात घ्या. तुमच्या मनाला काय झालंय? एवढा हात नेला की माझं दुखतं. हा काय झाला? मनाचा आजार. एक लक्षात घ्या. पेशंटला या ज्या पोस्चर्स ज्या आहेत त्यांच्या मनात एक भीती बसलेली असते की मी हे केलं, गाडीत बसलं की उलटी होणार. एक गोदंतीची पुडी द्या आणि गाडीत बसवा. उलटी नाही झाली तर त्याचा कॉन्फिडन्स वाटेल की मला उलटी होत नाहीये. घ्या. साईडला हात वरती जाऊ द्या. समोर बघा तुम्ही. समोर बघा. घ्या वरती. घ्या वरती. घ्या वरती. ओके. कसं वाटतंय? 3 सेशन्स अजून लागतील. 3 सेशनमध्ये हात वरती जातो. मर्म चिकित्सेचा यामध्ये फार चांगला उपयोग होतो. ठीक आहे. श्रीराम. पुण्याला पण नाही केलो सर. थँक्यू. नाही दिसत आहे ना? दिसतंय सगळ्यांना का नाही दिसत आहे? दिस इज द राईट साइड. बेसिकली राईट साइड ही मोठी झालेली आहे. लेफ्ट साइड ही मोठी झाली आहे. राईट साइड ही लहान झाली आहे. सारंगपाणी. ठीक आहे सर. हो.
ज्यांना मर्म शिकायचं आहे, उद्या वर्कशॉप पवन लड्डा सरांनी अरेंज केलेला आहे मर्म चिकित्सेवरती. स्पेसिफिक सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आणि लंबर स्पॉन्डिलोसिस एका सेशन नंतर 50 ते 60%, 70% बरं वाटणाऱ्या ट्रीटमेंट आहेत मर्मचिकित्सा, एक लक्षात घ्या. आणि लातूरमध्ये नेहमी वर्षातनं एकदा सर मला नक्की बोलवतात आणि मी सरांचा शब्द कधी टाळत नाही, कारण सरांमुळे मला अभ्यास करायची सवय लागली. काय होतं, सर वर्कशॉप सारखं घ्यायला सांगतात, काहीतरी सर मुलांना शिकवायचं आहे, आणि त्याच्या सरांमुळे मी मर्माची ह्या महिन्यात 16 पुस्तकं वाचली. सर थँक्यू सो मच. एक लक्षात घ्या मित्रांनो, अभ्यास हा काय आहे, अभ्यासात प्राप्यते दृष्टी. तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या लेखकाचं जर ऐकलं, वेगवेगळ्या स्पाईन बरं करणाऱ्यांकडनं वेगवेगळ्या अँगलनी जर ऐकलं, तर तुमचा अभ्यास हा घासून चांगला होतो. त्याच्यामुळे काय करायचं आहे की वेगवेगळ्या डॉक्टरांकडनं नाडी परीक्षा, मी 17 प्रकारच्या नाडी परीक्षा माझ्या जीवनात बघितल्यात. रुद्राक्ष नाडी परीक्षा, स्वर नाडी परीक्षा. अशोकजी भटांना नाव ऐकलंय कोणी? अशोकजी भट सर पुण्यामध्ये, कोणी नाव ऐकलंय का इथे बसल्यापैकी? ते पेशंटची सावली पडायची ना, त्यातनं नाडी सांगायची काय झाले आजार. एक लक्षात घ्या मित्रांनो, असे वैद्य आज होऊन गेलेले आहेत. आपण काय करतोय, फेसबुक व्हॉट्सअपवरच अडकलोय. त्याच्या पुढे जाऊन अभ्यास करा. ठरवा की आज रात्री मी वाग्भट 100 वेळा वाचलं, या वर्षी वाचेल. चातुर्मास चालू आहे, 100 वेळा वाग्भट वाचेल. एक लक्षात घ्या मित्रांनो, नाडी तुम्ही रोज कमीत कमी हजारो लोकांची नाडी बघा. आज तुम्हाला सरांनी, पी शाह सरांनी हॉस्पिटल आज तुम्हाला दिलेलं आहे. जावा हॉस्पिटलमध्ये. माझं इंटर्नशिप मला आठवते की मी खालच्या फ्लोअरपासून वरच्या फ्लोअरपर्यंत 5व्या फ्लोअरपर्यंत भारतीय विद्यापीठमध्ये प्रत्येक पेशंटची बिना ऑपरेशन विथ ऑपरेशनची नाडी बघितली 6 महिने. मला सगळे मुलं म्हणायचे, अरे तू आमच्या डिपार्टमेंटमध्ये कशाला आलाय? मी डिपार्टमेंटकडे नाही आलो, मी पेशंट बघायला आलो. लोक मला, टीचर लोक म्हणायचे, अरे हा काय चिकित्सा डिपार्टमेंटला तुझी ड्युटी आहे, तू गायनेकमध्ये काय करतोय? रोज सकाळचा माझा तो एक दिनक्रम होता. 9:30 वाजता हॉस्पिटलमध्ये आलो की नाडी बघत खालनं चालू करायचं, ते वरच्या शेवटच्या पेशंटपर्यंत नाडी बघायची, आणि रोज त्या नाड्या लिहायचो मी. मग सूक्ष्म श्याम म्हणजे काय? सूक्ष्म आज कठीण झाली या पेशंटची. कठीण का झाली? आपण बिघडला. मग आपण कशामुळे बिघडलाय? एक लक्षात घ्या मित्रांनो, हजारो नाड्या बघितल्यानंतर त्याचं तुम्हाला सिद्धी वगैरे काही नाही, अभ्यास आहे. आज काय झालंय, सिद्धीच्या मागे लोक लागले. चमत्काराला नमस्कार. चमत्कार कुठेच होत नाही जीवनात. नारळाचं झाड फटाफटा वाटतं, वादळ आलं की पडतं. तुमचा अभ्यास कसा पाहिजे? वडाच्या झाडासारखा पाहिजे. किती वादळ येऊ द्या, पडलंच नाही पाहिजे. L4 L5 डिस्क बल्ज आहे. बाकी सगळं स्ट्रक्चर इथे नॉर्मल दिसतंय. चला झोपा सर, चष्मा काढा, वॉक करा आधी. वॉक करा 4 वेळा वॉक करायचं पुढे बघून. वॉक पॅटर्न बघा त्यांचा. कुठला हात स्विंग होतोय, कुठला हात स्विंग होत नाही, लक्ष द्या मित्रांनो. असं बोललं की पेशंट काय करतो? हलवायला लागतो. त्यामुळे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितले. बेसिकली काय होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या दवाखान्यात बघाल तेव्हा काय होतं हे बोलू नका, तुम्ही तुमच्या नोंदी करत चला. पेशंटला सांगितलं उजवा शोल्डर हा खाली गेलाय, तो काय करतो? मान तिरकी आहे, मग तो एक लक्षात घ्या. पेशंट काय करतो? मेंटली सेंट्रल नर्वस सिस्टीम लगेच गेट पॅटर्न चेंज होतो. अमेरिकेचा रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन कोर्स होता. त्या कोर्समध्ये 10 भारतीय होते. त्याच्यामध्ये 5 भारतीयांना पहिल्याच दिवशी बाहेर काढलं.
5मध्ये मी राहिलो. का राहिलो त्याचं कारण सांगतो. त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं व्हॉट इज द गुड इन द पेशंट फर्स्ट टोल्ड मी. मेंटॅलिटी काय आहे, अरे ते उजवी साईड त्याचं दुखतंय, ते खाली गेलंय, ते पुढं गेलंय. एक लक्षात घ्या, ऑलवेज अ मिस स्ट्रक्चर इज अ गुड स्ट्रक्चर फॉर दॅट पेशंट. एखाद्याची विकृती ती त्याच्यासाठी प्रकृती असू शकते. ज्यावेळेस स्कोलिओसिस होतो, एखादं शिफ्टिंग तुम्हाला मिळतं, त्याच्या वेळेस तो शिफ्ट काय माहिती का मित्रांनो, नवरूट कॉम्प्रेस होऊन ती एक्सक्रूट होणार असती, त्याच्यामुळे स्ट्रक्चरनी काय केलं, शिफ्टिंग केलं. तुम्ही शिफ्टला इकडनं ढकला जातात, पेशंटचा पाय पॅरलिस होतो. एक लक्षात घ्या, एखाद्याची विकृती ती त्याच्यासाठी प्रकृती असू शकते. एखाद्याचं खायफोटिक कर्वेचर आफ्टर बायपास हे त्याच्यासाठी प्रकृती झालेलं असतं. समजून घ्या दोघातला फरक काय येतो. सर वॉक प्लीज, वॉक, चालायचं आहे. समोर बघा आणि चाला फक्त. थांबा सर, समोर माझ्याकडे बघा. मित्रांनो मागणं तुम्हाला काय काय दिसतंय बघा. शोल्डर लाईन बघा, परत पेल्विसचं स्ट्रक्चर काय दिसतंय, दोघा पायांचं लाईन, कुठला पाय हा उंच असेल, कुठला पाय हा. डोळे झाका सर. लग्न कधी झालं तुमचं आठवा. पेशंटचा पाय कुठला उंच आहे, कुठला लहान आहे, हे तुम्हाला डायग्नोज करायचं आहे. कुठला पाय उंच असू शकतो, कुठला पाय बारीक असू शकतो, कुठला हात बॉडीच्या मागे आलाय, कुठला हात बॉडीच्या पुढे गेलाय. स्ट्रक्चर बघताना एक व्हर्टेब्रल सेगमेंट आपल्याला बघत जायचं आहे या पद्धतीने. राईट साइड पोस्टेरियर दिसतंय का. स्कॅपुला बघा, हा स्कॅपुला बघा. इथे बघा पूर्ण स्ट्रक्चर मागे आलं, दिसतंय का. राईट साइड पोस्टेरियर झाली. दिस इज द स्पायनस प्रोसेस. सर इकडे पुढे घेऊ. स्ट्रक्चर बघा, राईट साइड आणि लेफ्ट साइड. हे बघा, माझी बोटं बघा फक्त, कोण पुढे कोण मागे. सर समोर बघा. बेसिकली ही खायफोटिक कर्वेचर आहे. राईट साइड ही जी आहे ती मागे, राईट साइड बाहेर आली, लेफ्ट साइड आत गेली. स्ट्रक्चर बघत असताना एक एक सेगमेंट. दिस इज द ट्रान्सवर्स प्रोसेस, टीपी ट्रान्सवर्स प्रोसेस. आठवते का BMS फर्स्ट इयर. मागे स्पायनस प्रोसेस, ट्रान्सवर्स प्रोसेस आपण चेक करतोय. काही प्रोसेस अशा दिसतात ते पोस्टेरियरली राईट साईडच्या. खायफोटिक कर्वेचर, ह्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं ॲक्च्युली कपडे काढून एक एक स्ट्रक्चर मला बघावं लागणार आहे सर. थोड्या आणि सरांच्या क्लिनिकमध्ये या, एक 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 चेक करूया. सबलेक्शन खूप आहेत. एखादं सबलेक्शन असताना डायरेक्ट मॅनिप्युलेशन देता येतं, पण एखाद्याला चुकून तुम्ही एक लक्षात घ्या, कुठल्याही थेरपीचे इफेक्ट आहेत तसे साईड इफेक्ट आहेत. चुकीचं तुम्ही जर केलं तर पेशंटला त्रास होऊ शकतो. नक्की कुठला व्हर्टेब्रा हलवायचा आहे हे फिक्स असतं. सर बसा ना, थँक्यू. कुठलं स्ट्रक्चर हलवायचं आहे, कुठल्या स्ट्रक्चरला हात लावायचा आहे, कुठला रेड फ्लॅग आहे, एक लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीला इंडिकेशन आणि कॉन्ट्रा इंडिकेशन. साध्य असाध्य, सुखसाध्य कष्टसाध्य, याप्य प्रत्याख्येय, ह्या जशा गोष्टी आपल्या शास्त्रात सांगितल्यात तशा मॅनिप्युलेशनलाही रेड फ्लॅग आहेत काही. कुठे करायचं आहे, कुठे करायचं नाही आहे, कधी करायचं आहे, कधी करायचं नाही आहे, कुठला मणका हलवायचा आहे, कुठला मणका हलवायचा नाही आहे. त्यामुळे एक एक पेशंट डेमो म्हणून तुम्हाला मी दाखवलं आहे. एक दोन अभिप्राय तुम्हाला पेशंटचे ऐकवतो, म्हणजे कसे लोक आलेत आणि कसे सांगतात, ते भावना व्यक्त करतात. सर स्पीकर ऑन होईल त्याचा. सगळे बघता. माझ्या मिस्टर ते सुद्धा ऑर्थोपेडिक सर्जन आहे. त्यांनी मला आणि बाकीच्या डॉक्टरांनी मला सल्ला दिला, ऑपरेशनचा सल्ला दिला. ते ऐकून मग मला थोडीशी भीती निर्माण झाली माझ्या मनात. पण मला जसे डॉक्टर भंडारीच्या स्पाईन क्लिनिकबद्दल माहिती मिळाली
तसेच मी लगेच एक ओपिनियन का होईना चला आपण बघूयात म्हणून मी ज्या पेनमध्ये त्यांच्याकडे क्लिनिकमध्ये गेले होते, सिव्हिअर पेन होतं, पण जेव्हा त्यांची मी थेरपी घेतली आणि एक सेटिंग त्यांनी माझी कंप्लीट केली, जेव्हा मी क्लिनिकच्या बाहेर पडले तेव्हा मी अक्षरशः हसत बाहेर पडले. माझं असं एक पर्सनल ओपिनियन आहे की कुठल्याही कुठल्याही मणक्याच्या आजारासाठी आपण डॉक्टर भंडारी यांना निश्चितच रिकमेंड करेल मी भंडारी डॉक्टरांना. म्हणून पेशंट 6 महिन्यापासून बेल्ट लावून होतं. स्वतः MS आर्थो आहेत, स्पाईन सर्जन आहेत मिस्टर. बेसिकली पंढरपूरला 9 मजली हॉस्पिटल आहे त्यांचं मॅक्स म्हणून. पुण्यातले 8 ते 9 लोकांनी सजेशन ऑपरेशन केलं. 2 ट्रीटमेंटनंतर सेशननंतर पेशंटचे 3 बेल्ट बंद झाले, मुंग्या बंद झाल्या, हातातनं पेन पडत होता ते लक्षणही बंद झालं. एक दुसरा व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला. My name is Jayashree Padmanabhan. I was working as a senior manager in a nationalized bank. In year 2017, I traveled to US to meet my son. While I was traveling in US, I met with a small accident. During the same time, I heard of Dr. Viraj Bhandari from one of my niece in Chennai. Saying that somebody of a relative was treated by a doctor and she has been cured. So she came down all the way from Chennai and brought me to this doctor. Although we were initially reluctant to have an Ayurvedic treatment, thinking that it will not do any right to me, or it will be of no use to me. But then she insisted that we visit the doctor, and with her insistence we just came for a simple appointment with doctor. But then after meeting doctor and his initial investigations has really given me a trust in the doctor, because he had not seen what my MRI reports were. He had not seen whatever reports I was carrying. He had his own judgment of checking us, and then with that his diagnosis was the same as what was in my MRI report. This made me have a good trust in the doctor, and then he suggested me a 6 months treatment for manipulation, panchakarma and Roffler and other things. And initially, as he said, my improvement, I came here when I was unable to walk. Even I was not able to climb 4 steps of his clinic. Then he said, this will be okay in the next week. Next week you will be able to do something better. But then, as he said, with the same plans, like how my improvement was there, I was able to slowly walk little properly. Then I was able to initially climb the stairs with support. Then he said, after 5-6 sitting only, you will be able to climb the steps or walk. But as per his treatment, by God's grace, I have today been able to walk properly. I go for almost a 6 kilometers walk in the morning. I do my regular yoga, and I give all the credit. I do cycling nowadays, and Cycling I give all 6 the kilometers credit per day. because I did not believe that I would be cured. I thought this is the end of my life. This will bring me on wheels, and then I will be bedridden, and this was what is going to be my life further. But then he has brought a new life into me, and with this I have total faith in this, and this has made me think that such type of injuries, spine injuries, can be cured without an operation, or an operation, without an operation. With his method of treatment, we can get cured, and I am an example of it. लास्ट एक दाखवतो अजून आणि मग थांबवतो इथे. सरिता संतोष जोशी, राहणार बीड, वय 43. हा त्रास मला होता की कंबर खूप दुखत होती, पायामध्ये प्रचंड मुंग्या होत्या आणि उभा राहता येत नव्हतं. उभा राहिल्यानंतर एक टोचल्यासारखं व्हायचं इथे सीटला पाठीमागे, आणि खूप पेन असायचा. म्हणजे 1 कप चहा होऊस तर सुद्धा मी उभा राहू शकत नव्हते.
तर आणि मुंग्या प्रचंड यायच्या, बसताना त्रास व्हायचा, खाली वाकताना त्रास व्हायचा. तर ह्या त्रासातून इथं आल्यानंतर म्हणजे रॉल्फर ॲडजस्टमेंट हे केल्यानंतर सरांनी माझ्या मुंग्या कमी झाल्या, मला खाली वाकायचं कसं, उठायचं कसं, बसायचं हे शिकवलं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडला की जेणेकरून मी आज व्यवस्थित वाकू शकते, उभा राहू शकते, चालू शकते, हे सगळं मी करू शकते. सौ सरिता संतोष जोशी, राहणार बीड, वय माझं 43 आणि मी एक फेब्रुवारीमध्ये सरांकडे माहीत झालं की बाबा भंडारी डॉक्टर आहेत आयुर्वेदिक तर करतात. आधी संचितीमध्ये दाखवलं, डॉक्टरांनी खूप अशी म्हणजे भीती वाटली पहिल्यांदा जेव्हा दाखवलं, तर डायबिटीस खूप असल्या कारणाने इन्शुरन्स वगैरे चालू असल्याने डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की बाबा तुमचा पाय बारीक होईल किंवा तुम्हाला संडास आगे लगेच ते म्हटले पाय खूप बारीक झालाय. त्यानंतर आम्ही पहिले ते ऐकल्यानंतर घाबरलो की बाबा पाय बारीक झालाय आणि पाय काढायची वेळ येईल, गँग्रिंग वगैरे होईल, डायबिटीस असल्यामुळे नसा बंद पडतील आणि तुम्हाला एक 8 दिवसामध्ये ऑपरेशन करावं लागेल. 8 दिवसात मला खूप परेशान झालो, मग काय करावं असंच मग कळालं की सर इथं आहेत, म्हणजे सरांचा हॉस्पिटलला वगैरे आलो. सर म्हटले की 100 नाही 1,00,000% मी गॅरंटी घेतो की मी तुम्हाला असं काही होणार नाही की पाय काढणं वगैरे डायबिटीस जरी असला तरी मी पूर्णपणे तुम्हाला यातनं बाहेर काढतो. मग ते 24 फेब्रुवारी का 23 असं फेब्रुवारी महिन्यापासून ट्रीटमेंट सुरू केली. पहिले 8 दिवस खूप त्रासदायक केले, असं वाटलं की नाही होणार, हे सरांनी जे सांगितलं त्यांनी म्हणजे विश्वास बसायला याला वेळ लागला थोडासा. पण जेव्हा 15 दिवस झाले त्यानंतर मला प्रचंड सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडत गेला. माझं चालण्यामध्ये मुंग्या कमी येणं, प्रत्येक जे ह्या सिस्टीम या थेरपी करतात सर, रॉल्फर म्हणा, आणखी ॲडजस्टमेंट जे करतात त्या सगळ्या गोष्टींमधून खूप काही फरक पडला, खूप म्हणजे प्रचंड 90% मला आता तर 90% फरक आहे, अजून आता ह्या 10 दिवसात आणखी पडून जाईल. तर त्यामुळे मला खूप छान वाटलं, पायाच्या मुंग्या कमी झाल्या आणि माझं विशेष म्हणजे डायबिटीस सुद्धा कंट्रोल की जेणेकरून HbA1c माझं कधीच 9च्या खाली आलं नाही. तर ह्या 3 महिन्यामध्ये ते 7 झाले आणि आता पुढच्या महिन्यात टेस्ट करणार आहे मी, तर ते आणखी कमी होईल. डायबिटीसला खूप छान फरक पडला, म्हणजे माझं बोलणं, आरोग्य, त्वचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला फरक पडला. माझा आत्मविश्वास वाढला की नाही आपणही म्हणजे आपल्याला काही होणार नाही, पाय काढायची वेळ येणार नाही. आणि सरांमुळे म्हणजे त्यांच्या इथल्या थेरपीनी मला खूप छान वाटलं, खूप छान फरक पडला, एवढं मीच सांगू शकते. एक लक्षात घ्या मित्रांनो, स्पाइन डिसऑर्डर आता डायबिटीज केस ऑफ डायबिटीज आहे. एक लक्षात घ्या, वर्टेब्रल सेगमेंट जे आहे, ईच नवरूटचा सप्लाय एक विशिष्ट भागाला आहे. सप्लाय ऑफ द नवरूट हा स्पेसिफिक वेगवेगळ्या ऑर्गनला आहे. तिला मी थोरॅसिक 9 वर्टेब्रा सरळ केला, पॅनक्रियाचं सिक्रेशन सुधारलं. वर्टेब्रल सेगमेंट म्हणजे तुमचा एक छोटा मेंदू आहे. नवरूटचं प्रेशर जर कमी जास्त होत असेल, नवरूटचं प्रेशर हे कमी जास्त होत असेल तर डिसऑर्डर सुरू होतात. समजून घ्या, हे वाक्य लक्षात ठेवा. बेसिकली सगळी चक्र ही स्पाईनमध्ये आली आहेत. तुम्ही जर बघितलं, योग पोश्चर्स जे आहेत ते सगळे स्पाईनमध्ये आलेले आहेत, कारण त्यांचा सप्लाय जो आहे तो कमी जास्त होत असेल तर बेसिकली सिस्टीम जी आहे ती बिघडते. एखाद्याला भूक लागते किंवा भूक लागत नाहीये, एखाद्याचा स्वभाव अचानक बदलतोय, एखाद्याला त्रास हे वाढत चाललेत, त्याचं कारण हे कुठंतरी सबलेक्शन नवरूटमध्ये असणं. आज काय झालंय, प्रत्येकाचं व्यायाम करण्याची शैली बिघडली आहे. व्यायाम कोणीच करत नाही, बैठा जॉब प्रत्येकाला पाहिजे. चुकीच्या हालचाली, तासनतास एकाच ठिकाणी चुकीच्या अवस्थेत बसणं, भूक लागल्यानंतर जेवण करायचं असतं. आता लोक काय करतात, वेळ झाली म्हणून जेवण करतात. 2:30ची सुट्टी झाली, जेवायला चला. मित्रांनो, माझ्या अख्ख्या BMS मध्ये मी 4थं लेक्चर कधीच केलं नाही. का तर मला 11:30 वाजता भूक लागायची. त्याच्यामुळे माझं सर्जरी फेल केलं. मला प्रेझेंटी 28%. भूक लागायची, मी सरांना सांगायचो मी जेवण करून मी 15 मिनिटात येतो पण मला जेवण, ते म्हणायचे नाही लेक्चर संपल्याशिवाय जेवायचं नाही.
सर पुढच्या दरवाज्यातनी पुढं जाणार आणि मी मागच्या दरवाज्यातनं बाहेर जायचो. रोज हा नित्यक्रम ठरलेला होता. अख्ख्या कॉलेजमध्ये 4.5 वर्षात कधीच चौथं लेक्चर केलं नाही मी, कारण मला भूकच लागायची. आणि वाघबट वाचत असल्यामुळे फर्स्ट इयर फर्स्ट डे जमादाग्नी सरांकडे जात होतो. 6 महिने सरांकडे गेलो. त्यानंतर जुवेकर सर, त्यानंतर उंडे सर, पेंडसे सर, भट सरांच्या मिसेस, खूप चांगली चांगली लोक आयुष्यात मिळाली. खूप गुरूंनी, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी बरेच काहीतरी उलटे सुलटे प्रश्न विचारले. ते प्रश्न विचारला, रात्रभर त्या गोष्टी शोधायच्या. घरामध्ये 2000 पुस्तकांची लायब्ररी झाली, आयुर्वेदिक पुस्तकांची. तर अशा प्रकारे जीवन तुम्ही जगलात. रविवार सोमवार सुट्टी घेऊन चांगली प्रॅक्टिस होऊ शकते. एखादा आजार निवडा आज घरी गेल्यानंतर, आणि मी त्या आजारामध्ये फार चांगलं काम करेल असं मनामध्ये ठासून घ्या आणि आजपासून सुरुवात करा. आणि 5 वर्षानंतर मला फोन करा की काय बदल तुमच्या जीवनात झाला आहे. ठीक आहे. नमस्कार. Sir, my question is, sir, can we perform this structural integration of manipulation in vertebral fractures if there are compression vertebral fractures? And second thing is there are osteophytes, as the surgeons suggest us do laminectomy and all the operative surgeries. Yes, yes. So in case of osteophytes, that is in degenerative changes in rheumatoid arteries or Yes. osteoarthritis, can we perform these things? And the manipulation can be performed after post healing of these compressional vertebral fractures. This is my 2 questions. या फर्स्ट क्वेश्चन इज अ फ्रॅक्चर्स. फ्रॅक्चरमध्ये धारासारखं औषध नाही जगात मित्रांनो. धारा करणे, मॅनिपुलेशन इज अ ट्रीटमेंट ऑफ सबलेक्शन इन द बोन. पुढे मागे सरकले असतील तर मॅनिपुलेशन तुम्हाला करायचं आहे. इट इज अ सिम्पल रेड फ्लॅग फॉर फ्रॅक्चर. त्यांच्या शास्त्रामध्ये त्यांनी पहिलं सांगितलं, रेड फ्लॅग दिला आहे, डिस्क पूर्ण एक्सक्रूड झाली आहे, बाहेर आली आहे, फूट ड्रॉप असेल पेशंटला हात लावायचा नाही. एव्हियन अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसच्या पेशंटमध्ये मॅनिपुलेशनचा रोल नाही. तुमचं बघणं असेल, फिमर हेड नेक्रोसिस सारख्या काही केसेसमध्ये आम्ही बऱ्याच वेळा धारा करता येत नाही. नॅपकिन एक घ्यायचा, भिजवायचा तेलात 1 लिटर आणि अर्धा तास सकाळ दुपार संध्याकाळ तो नॅपकिन जर तिथे ठेवला 100% फ्रॅक्चर हील होतं आणि पेशंट चालायला लागलेत सर. तर धारा ही ट्रीटमेंट त्याच्यामध्ये आलेली आहे. दुसरी गोष्ट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशनची ट्रीटमेंट आहे. इट इज अ फेशियल मॅनिपुलेशन. वरच्या वर तुमचे मस्क्युलर थिंक त्यांनी नीट होतात, ते चालतं फ्रॅक्चरमध्ये. ऑस्टिओफाईटमध्ये तुम्ही मुस्ताजी, आपण बस्तीसारखी जी द्रव्य चिकित्सा आहे, आठवड्यातनं 1 बस्ती असे कमीत कमी 11 बस्ती देणं आणि रोज लोकल ॲप्लिकेशन तेलाचं. पावडर लावतो असं लावायचं, चोळायचं नाही, अभ्यंग फक्त लावायचं. पावडर लावतो असं तेल जर रोज लावलं तिथे तर ऑस्टिओफाईट परत नॉर्मल स्टेजला येऊ शकतो तो बोन. अशा केसेस आपल्याकडे फोटोग्राफ्स फेसबुकला मी टाकलेत, एकदा घरी चेक करा. ऑस्टिओफाईट परत जाऊ शकतात. HLA-B27 निगेटिव्ह येऊ शकतो. असं होत नाहीये की हा लेबल लावू नका. हे लेबल मॉडर्ननी लावलेलं आहे. हे लेबल कोणी लावलं आहे? मॉडर्न सायन्सेसनी लावलं आहे. तुम्ही जेव्हा चार्वाक पद्धतीने विचार कराल तेव्हा तुमचं निदान पद्धती आणि लावलेला टॅग हा बदलणार आहे. एखादं सॉफ्टवेअर किंवा एखादं ॲप हे अँड्रॉइड फोन, सॅमसंगच्या मोबाईलमध्ये चालतं, ते ॲप आयफोनमध्ये चालत नसेल तर आयफोन खराब आहे का ॲप खराब आहे? दोघांचं नॉलेज वेगळं वेगळं आहे. दोन्ही डॉक्टरांचं नॉलेज हे वेगळं वेगळं आहे. दोघांच्या नॉलेजला माझं सॅल्यूट आहे. आपल्याला जे चांगलं वाटतं ते माझ्या पेशंटसाठी मी करणार आहे. आपल्याला जे चांगलं वाटतं ते माझ्या पेशंटसाठी मला करायचं आहे. त्याच्यामुळे ब्रॉड स्पेक्ट्रम ठेवा. प्रत्येकाचं व्ह्यू वेगळा आहे, प्रत्येकाचं असलेलं साध्य असाध्यत्व हे वेगळं आहे. ठीक आहे सर. सर क्वेरी नाही, फक्त एक इन्क्वायरी आहे. हॅव यू डन और हॅव यू गॉन थ्रू दी तमिळ मर्माज और वर्मोलॉजी? येस. हॅव यू डन एनी कोर्स ऑफ या चेन्नईमध्ये डॉक्टर धर्मेश कुमार आणि आत्ता माझ्याकडे बरेच कोर्सेसचे ग्रुपला मी टाकत असतो. त्या ग्रुपला जॉईन व्हा. बरेच कुठे काही कोर्सेस आले तर हे लोक लिंक पाठवतात. तर बेसिकली माझ्या फेसबुक पेजलाही मी बऱ्याच वेळा टाकत असतो. बेसिकली हे बघा, दोन्ही गोष्टी एकच आहेत. फक्त ट्रॅडिशननी काय केलेलं आहे,
मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवणार. त्याच्यामुळे बेसिकली नॉलेजचा ऱ्हास होत गेला. एक लक्षात घ्या, वर्मोलॉजी आणि मर्म हे दोन्ही एकच आहेत, फक्त त्यांचं ट्रीटमेंट पार्ट जो आहे, काही लोक रोटेशननी करतील तर काही लोक दाबून करतील, तोच प्रकार. पार्ट ऑफ द ट्रीटमेंट काय, त्याच मर्माला हात लावायचा आहे, कोणी मॅनिपुलेट करेल तिथे. एक लक्षात घ्या, कोणी काय करेल, तिथे बँडेज लावून ठेवेल. प्रत्येक डिफरंट फॅकल्टी ज्या आल्या, डिफरंट सिद्ध परंपरा ज्या आल्या, त्याच्यामध्ये मर्मचिकित्सा जी आहे पॉईंट सेम आहेत, फक्त नावी ती तमिळ भाषेत आहेत, नावं जी आहेत ती तमिळ भाषेत आहेत आणि करण्याच्या पद्धती ह्या फक्त वेगवेगळ्या आहेत. कोणीतरी प्रेस करेल, कोणीतरी ओढेल, कोणीतरी दाबेल. एक लक्षात घ्या, दिस इज द, तुम्हाला 5-1 वर्ष त्याचा कीस पडेपर्यंत अभ्यास करायचा आहे की मी 10 पेशंटला दाबून बघितलं, 10 पेशंटला मी ओढून बघितलं आणि तुम्हाला काय वाटलं. एक लक्षात घ्या, हा प्रत्येकाचा टेंटेटिव्ह सायंटिफिक, तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे. कारण काय होतं, तुम्हाला जे सांगतात तसं तुमच्या केसमध्ये दिसेल असं होत नाही. एव्हरी केस इज डिफरंट. सो आपणच आपला तो अभ्यास करायचा आहे कंटिन्यू. सर, आपण ज्यावेळेस कटिंग वगैरे करतो ना दुकानामध्ये जाऊन, त्यावेळेस मान मोडली जाते सर, म्हणजे बरोबर की आपण मान मोडतो. हो, तर त्याच पद्धतीचं एक्सरसाइज किंवा ट्रीटमेंट आपल्या याच्यामध्ये मला पाहावयास दिसली. हो. तर व्हॉट आर द कॉम्प्लिकेशन दॅट यू हॅव सीन युअर प्रॅक्टिस बाय डुईंग द एक्सरसाइज विथ नेक एक्सरसाइज? बेसिकली सर, हे बघा, न्हावी मान मोडतो त्याला ॲनाटॉमी माहीत नाही, फेशियाचं तो चेक कुठलाच करत नाही, टेंडॉन कुठे सुजलाय. आपण जेव्हा मॅनिप्युलेशन करतो, मी तुम्हाला मगाशी म्हटलं, मी कुठलाही पेशंट चारी बाजूनी तपासल्यानंतरच हात लावतो. आत्ता तुम्हाला प्रात्यक्षिकासाठी मी एखादी केस दाखवली की मी पहिली पाल्पेट केली की फार काही नाही ना तिथे कॉम्प्लिकेशन, तर कंपल्सरी तुम्हाला रेड फ्लॅग जो सांगितलेला आहे, डिस्क पूर्ण एक्सक्लूड झाली आहे, तिथे तुम्ही हातच लावायचा नाही आहे. गाडी तुम्ही चालवताय, एक्सपर्ट आहात, काहीतरी मद्यपान घेऊन गाडी चालवल्यानंतर ॲक्सिडेंट होणार आहे. त्याचप्रमाणे ह्या थेरपी करत असताना जिथं रेड फ्लॅग त्यांनी सांगितलं आहे, कॉन्ट्रा इंडिकेशन सांगितलं, त्या केसेसमध्ये हात लावायचा नाही. आणि तशा केसेसमध्ये साहस करायला कुठलंही जायचं नाही. जिथे सांगितलं करा तिथेच करायचं. आणि मला कॉन्ट्रा इंडिकेशन हे सगळे लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे ते माहीत असल्यामुळे तशा केसेस आम्ही घेतच नाही आहेत दवाखान्यात. आता फूड ड्रॉप आला, मी ती केस घेत नाही, पहिल्याच दिवशी सांगतो, एव्हियन घेत नाही. What complications will occur in the neck exercise? This is my question. नेक एक्सरसाइजमध्ये कॉम्प्लिकेशन सर आत्तापर्यंत काही दिसले नाहीत अजिबात. कॉम्प्लिकेशन काय आहे, तुम्ही जर जुगुलर व्हेनला जर मॅनिप्युलेट केलं चुकीच्या डायरेक्शननी तर डेथ ही होणार आहे. पण ते कॉम्प्लिकेशन मला दिसलं नाही आहे, कारण आम्ही घेताना सर पहिल्याच दिवशी पेशंट कमीत कमी 1 तास तपासतो. जे रेड फ्लॅग आहे ते आम्ही घेतच नाही आहे, त्याच्यामुळे मला कॉम्प्लिकेशन दिसलं नाही. पंचकर्माची व्यापदं जी आहेत, ग्रंथकारांनी लिहिलेलं आहे की ह्या अशा अवस्थेत बस्ती देऊ नका, त्या अवस्थेत बस्ती द्यायचं धाडस करायचंच नाही. Have any relation with the phrenic nerve with these Yes. neck exercises? नो कॉम्प्लिकेशन. नाही, एका पेपरमध्ये असं वाचण्यात आलं होतं की म्हणजे एक 7-8 सर मुवमेंट मी कशी करता, एक लक्षात घ्या, ह्या स्ट्रक्चरला स्पेसिफिक C1 जेव्हा मी मॅनिप्युलेट करतो त्याची डायरेक्शन वेगळी आहे, C2 ची डायरेक्शन टुवर्ड्स द झोप इथे. प्रत्येक डायरेक्शन ही वेगवेगळी आहे. C1ला तुम्हाला राईट साईडला फक्त बरं करायचं आहे. आता तुम्हाला काय फक्त आवाज आले, पण मी काय करत होतो हे मला माहिती आहे की मी C1 राईट साईड त्यांचा ओपन आउट केला आहे. दिस इज द 4 year कोर्स ॲक्च्युली. हे बघा, जेव्हा मी C1 करणार आहे, C1ला तुम्ही ह्या प्रकारे C1 जर करायला गेला तर पेशंट कॉम्प्लिकेटेड होणार आहे. C1ची मुवमेंट जी आहे, डिस्क डेन्स प्रोसेस, सेकंड वर्टेब्रा. So what complications that you are telling us, that complication, tell me sir. डेथ आहे ना सर, डेथ होईल जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही मोडला तर. पेशंट पॅरालाइज होईल. नीलामन्या मर्म आलेलं आहे सर हे. तुम्ही जर चुकीच्या प्रकारे ते हाताळलं तर एक लक्षात घ्या, कात्री दिसतीये, चाकू दिसतोय, सफरचंद कापलं, ओके, हात कापला, काय होईल? वस्तू कापण्याच आहे,
सफरचंद कापून खाल्लं आरोग्य सुधारेल, हात कापला काय होईल? एक लक्षात घ्या सर, तुम्ही कसं करता त्याच्यावर आहे, त्याच सांगतो. कॉम्प्लिकेशन प्रत्येक गोष्टीला आहे. ओके सर, थँक्यू. प्रत्येक वर्टेब्राची सर सेगमेंट आहे. सर, जर ब्रेनमध्ये ॲट्रोपिक चेंजेस आल्यामुळे हेमिपॅरेसिस झाला आणि त्याच्यामुळे जर एखाद्या पेशंटचा गेट चेंज झाला तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, रॉल्फिंग स्ट्रक्चरल इंटिग्रेशन इज अ मेन ट्रीटमेंट फॉर न्यूरोथेरपी, सायकोथेरपी अँड सेंट्रल नर्वस सिस्टीमशी रिलेटेड कुठलाही आजार असेल तर क्रेनिओ सॅक्रल थेरपी नावाचा एक कोर्स आहे USA मध्ये. क्रेनिओ सॅक्रल थेरपी CST. घरी जावा, गुगलला अपप्लेगर नावाचं बुक घ्या डाउनलोड करून. त्याच्यावरती अशा प्रकारचे जे पेशंट आहे 100% रिकवर होतात. सिंगापूरला माझा पुढच्या वर्षी त्याचा कोर्स आहे, मी ॲडमिशन घेतलं आहे त्यासाठी. अजून तो एकच कोर्स माझा राहिला आता की सगळं संपलं. म्हणजे ॲट्रोपिक चेंजेस जरी आले तरी गेट पूर्ण कव्हर होऊ शकतो? कव्हर होऊ शकतो. तुम्ही आत्ता माझ्याकडे प्रीती वेदा नावाची केस मी आता फेसबुकला टाकलेली आहे. C1 C2 डेन्स फ्रॅक्चर्स होते, चालणं 2 मिनिटंही नव्हतं, पडत होती मुलगी. आज 6 महिन्यानंतर ती 6 किलोमीटर चालते. सर, मग त्यामध्ये स्पेसिफिक ट्रीटमेंट काय राहणार? क्रेनिओ सॅक्रल थेरपी नावाची एक ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीने आयुर्वेदाच्या एक लक्षात घ्या, आयुर्वेद हा फिजिओलॉजिकल आणि आहारज हेतू आणि फिजिओलॉजिकल हेतू जर असतील त्याच्यासाठी आयुर्वेद शास्त्र आलेलं आहे. मेकॅनिक प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ट्रीटमेंट ही मेकॅनिकली द्यावी लागते. हो, पण सपोर्टिंग मग आयुर्वेदिक काय देऊ शकतो? मांस बल वाढवणारी नाडी बघायची, प्राण उदान समान अपान व्यान. प्राण जर बिघडला असेल तर भ्रुवन चिकित्सा, उदान बिघडला असेल तर भ्रुवन चिकित्सा, समान बिघडला असेल तर तुम्हाला पाचक आणि दीपन औषधं, अपान बिघडला असेल तर मलमूत्र रेचन करणारी औषध. नाडी ठरवायची की काय आहे तुमचं सेटिंग सगळं जे नाडीतलं, तसं नाही नाडी जमत आहे तर सरळ पेशंटची कुठली कुठली लक्षणं आत्ता आहेत, आजार कसा झाला, हेतू काय काय तुम्हाला सापडले, संप्राप्ती लावायची आपल्या पद्धतीने आणि औषधी चिकित्सा चालू करायची. म्हणजे शारीरिक क्रियेच्या दृष्टीने आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सपोर्टिंग म्हणून यूज करू शकतो. येस ऑलवेज. एक लक्षात घ्या ताई, रसायन मोठा अध्याय आला आपल्याकडे. किती श्लोक आलेत रसायनामध्ये, एक एक श्लोक आलेला आहे. गुडूची कतुका दिक्ता स्वादुपाका रसायनी कषाय उष्ण लघ्व्य बल्य अग्निदीपनी दोषत्रयम दृढ दाह मेह कासच्च पांडुताम कृमी वमी हरेत. एवढं मोठं कार्य आलंय तिचं. आणि रसायन औषधं जर बघितली तर 27 ते 28 औषधं ही रसायन आले. तुम्ही फणसायकर शास्त्रींच्या घरी गेल्यावर पुस्तक बघा लायब्ररीत जाऊन, फार सुंदर औषधं दिली आहेत सरांनी त्या. थँक्यू सर. ब्रॉड स्पेक्ट्रम विचार करा, ब्रॉड एकदम. आपलं आकाश वाढवायचं आहे, चिंतन करायचं सतत. चिंतनाने गोष्टी सुटतात. एखादी गोष्ट सुटत नसेल ना त्याच्या मागं किस पडेपर्यंत लागायचं. आपोआप तो अध्याय तुम्ही पुस्तक उघडलं तर समोर येणार आहे. एवढी पावर तुमची वाढवा, एवढा आत्मविश्वास तुमचा वाढवा. का तर माझ्या जीवनात जे घडलं ते सांगतो. मी नाडीसाठी इतकी लोक पालथी घातली, खूप चांगले चांगले अनुभव आले, खूप वाईट अनुभव आले. नाण्याला दोन्ही बाजू आहेत जीवनात. आपण चांगलं घ्यायचं सगळं फटाफट ओढून. म्हणजे माझं क्रायरोप्रॅक्टरचा माझा पहिला कोर्स ॲक्च्युली मर्मचा कोर्स पहिला झाला कोइंबतूरला. त्याच्यानंतर केरळमध्ये दुसरा कोर्स झाला हाडवैद्यांकडे. तिथे जवळजवळ ते लोक दिवसाला 500 पेशंट ओढत होते. ओढ बसव ओढ बसव. म्हटलं सर या पद्धतीने मी पुण्यात काम चालू केलं. तिथे काय होतं, लाईन लागली आहे त्याच्यामुळे समजत नाही कोण बरं होतं आणि कोण नाही. आणि मी 3 महिने होतो. 3 महिन्यामध्ये मला समजत नव्हतं की परत तो चेहराच दिसायचा नाही कधी. 500 पेशंटची गर्दी. मग मी घरी आल्यानंतर त्या पद्धतीने 6 महिने प्रॅक्टिस केली त्यांच्याच प्रकारे. मी माझ्या जीवनात काय काय केलं हे बघा. 6 महिने ते वापरलं. मला खटकलं की हे अरे 40% बरं होतंय. मग का बरं होत नाही म्हणून मी ऑस्ट्रेलियाचा पहिला कोर्स केला पापसचा. आणि मी ठरवलं की त्या पापसला मला भेटायचं आहे. तो माणूस कधी इंडियात आला नाही. खूप मेल केले, खूप फेसबुकला अटॅचमेंट त्यांच्याशी केली. काय वाचू मी, कसं वाचू, मी कसं बघू, लोक एड्यात काढायचे प्रश्न असे विचारल्यावर. तो माणूस स्वतः इंडियात आला आणि एक वर्कशॉप त्याचा झाला. म्हणजे दिल को लगी हुई चोट कभी माणूस भूल नाही सकता. आणि तुम्ही जे आतमधनं मागताय ते देव तुम्हाला देणार आहे. एक लक्षात घ्या, आज तुमच्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आहेत,
त्यापैकी तुम्हीच एवढे का आले? इट्स अ गॉड गिफ्ट. कर्म आहे आपलं. कर्माशिवाय काही मिळत नाही जीवनात. एखादा पेशंट बरा होतो किंवा एखादा पेशंट बरा होत नाही, त्याच्या मागे त्याचं कर्म आहे. म्हणजे काय आहे, वेगवेगळ्या प्रकारे आयुर्वेदाचाही अभ्यास करत होतो. म्हणजे मी पूर्वी आहे ना महाकषाय जे आले त्या महाकषावर फक्त प्रॅक्टिस, बस्ती तर फक्त बस्तीवर प्रॅक्टिस 6 महिने. असं करून बघा, म्हणजे तुम्हाला त्यातली डेप्थ समजते की ते नक्की कुठे काम करतंय. मग तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स वाटतो की मी नुसते एवढे बस्ती वापरले, महाकषायांचे फक्त मी बस्ती वापरणार, दुसरं काहीच करणार नाही. मग पोटातनं फक्त महाकषाय देणार. मग नाडी चेक करायची. महाकषाय दिल्यानंतर नाडीत काय बदल झाला का? मग नुसती चूर्ण चिकित्सा, स्वरस चिकित्सा, कल्क चिकित्सा, क्वाथ चिकित्सा, आसवारिष्ट, फक्त आसवारिष्ट, आसवारिष्टाचे बस्ती द्या, आसवारिष्टांचे पोटातनं द्या, आसवारिष्टाचं अभ्यंग द्या. एक लक्षात घ्या, खूप प्रयोग करतात. आयुर्वेद शास्त्र हे फार मोठं शास्त्र आहे आणि तुम्ही त्याला जसं वापराल, चिंतन कराल, तसं तसं ते तुमचं अंग ओपन करत जातं.